नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी डॉक्टर सोमनाथ माने. आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत देशी गाय संशोधन केंद्र व विभागीय विस्तार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने देशी गो पालन व दुग्ध प्रक्रिया तंत्र यावरती आज हा सेमिनार ऑर्गनाइज केलेला आहे, वेबिनार ऑर्गनाइज केलेला आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आज लाभलेले वक्ते डॉक्टर बाळासाहेब पाटील, सहशास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, हे आज आपल्याला लाभलेले आहेत. मी डॉक्टर रामदास शेंडे सरांना विनंती करतो की त्यांची आज आपण ओळख करून देऊन पुढील कार्यक्रम चालू करावा. धन्यवाद सर. नमस्कार गोपालक बंधू आणि बांधवांनो. महात्मा फुले राहुरी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत आयोजित देशी गोपालन व दुग्ध प्रक्रिया संधी यासाठी लाभलेले जे वक्ते आहेत डॉक्टर बाळासाहेब पाटील. डॉक्टर बाळासाहेब पाटील यांचं दूध व दुग्ध प्रक्रिया याबाबत अतिशय गेले 10 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जसं ॲग्रोवन, टीव्ही असेल, रेडिओ असेल, या प्लॅटफॉर्मवर देखील त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे, लाभलेलं आहे. आज या केंद्रामध्ये, या वेबिनारमध्ये ते देशी गोपालन आणि दुग्ध प्रक्रिया संधी या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत याबाबत विस्तृत असं विवेचन करणार आहे. तरी मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे वेबिनार आहे तो सुरू करावा. सर प्लीज. धन्यवाद. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने, त्याचप्रमाणे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे सहशास्त्रज्ञ व माझे सहकारी डॉक्टर रामदास शेंडे, सर्व उपस्थित गोपालक, पशुपालक, शेतकरी बंधू भगिनींना, की आज आपण देशी गोपालन, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व त्या उद्योगातील संधी या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर देशी गोपालन जो आहे की देशी गाय संवर्धन हे काळाची गरज झालेली आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की आज जर दूध उत्पादन जर पाहिलं भारतामधील तर 187.7 दशलक्ष टन दूध उत्पादन आहे आणि जगात भारताचा दूध उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या 17% जे दूध उत्पादन आहे ते भारतात होते आणि आज मितीत जर आपण पाहिलं तर दूध उपलब्धता जे आहे ते 394 ग्रॅम आहे. ह्या जर दुधाचा आपण वापर पाहिला तर ह्या दूध उत्पादनापैकी 46% दूध जे आहे ते द्रव दूध म्हणून वापरले जाते, तर 54% दूध हे विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. ह्या विविध पदार्थांमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या 33% दूध हे लोणी व तूप बनवण्यासाठी, 7% दूध खवा व खवाजन्य पदार्थ, 7% दूध हे विरजवलेले पदार्थ उदाहरणार्थ दही, लस्सी, श्रीखंड, 3% दूध चन्ना, पनीर आणि 4% दूध हे पाश्चिमात्य पदार्थ उदाहरणार्थ चीज असेल, दूध पावडर असेल इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. हे जे दूध आहे ह्या दुधाची हाताळणी कशी होते हे पाहणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ह्या दुग्ध व्यवसायामध्ये असणाऱ्या संधी आपल्याला पाहिजेत, ह्या गोपालनामधल्या संधी पाहिजेत. त्यावेळेस आपल्याला ह्यामधील सगळे बारकावे माहिती असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणची म्हणजे आज आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आणि त्या मार्गक्रमण करत असताना त्यामध्ये असणारे अडथळे, त्यामध्ये असलेल्या संधी, त्याबद्दलच्या योग्य दिशा हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने सध्याची वस्तुस्थिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि ती आज आपण पाहत आहोत. तर ह्या एकूण दूध उत्पादनाच्या 47% दूध हे घरगुती वापरासाठी वापरलं जातं. म्हणजे 187.7 दशलक्ष टन जे दूध उत्पादन होतं त्याच्यामधलं 47% जवळजवळ निम्म दूध हे घरगुती वापरासाठी वापरलं जातं.
मग ते पिण्यासाठी द्रव दूध म्हणून वापरलं असेल, म्हणजे आपण मक्खन ज्याला म्हणतो, देशी लोणी, तूप इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी हे 47% दूध वापरलं जातं. आणि 38% दूध हे असंघटित घटकांमार्फत विक्री केली जाते. शहरांमध्ये विक्री, हलवाई, मिठाई आणि फक्त 15% दूध जे आहे ते संघटित पद्धतीने विक्री केलं जातं. फक्त 15% दूध हे संघटित पद्धतीने विक्री केलं जातं आणि भारताचं आपण जरी दूध उत्पादनात नंबर 1 ला असलो तरी आज विचार केला तर फक्त 15% दुधावरती प्रक्रिया केली जाते व त्या दुधाचं ब्रँडेड दूध म्हणून किंवा पॅकेट दूध म्हणून विक्री केली जाते. दूध हा अत्यंत नाशवंत पदार्थ आहे. दुधाची गुणवत्ता समजा ते दूध तुमच्या वातावरणाच्या तापमानाला 2 ते 3 तास फक्त तेही चांगल्या म्हणजे क्लीन अँड हायजेनिक कंडिशन ज्याला म्हणतो, स्वच्छ व निर्जंतुक दूध उत्पादन केलं असेल तर ते वातावरणातील तापमानाला जास्तीत जास्त 2 ते 3 तासापर्यंत चांगल्या प्रकारे राहू शकतं. अन्यथा दूध हे अत्यंत नाशवंत असल्याने ते लगेच नासतं, त्याच्यामधली आम्लता वाढते आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया करणं आवश्यक आहे. ही दुधावरती प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते प्रक्रियेच्या दृष्टीने आपण पाहणार आहोत की प्रक्रिया म्हणजे काय, नेमकं काय करायचं आपल्याला. तर ही दूध प्रक्रिया करत असताना म्हणजे आता ह्या उद्योगामध्ये आपल्याला वळत असताना काय केलं पाहिजे, यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पाहिलं आपण की आपल्याला देशी गोपालनाकडे वळायचं आहे. बहुतांश ते वळलेले आहेत, गोसंवर्धन करत आहेत. याच्यामध्ये काल आपले जे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत माने सर, त्यांनी सांगितलं की काय आहे की आपण काय करतोय की देशी गाईची दूध उत्पादकता कमी आहे, 2 ते 3 लिटरच आहे असं आपण म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये 70 ते 80% गाया ह्या गावठी प्रकारच्या असल्यामुळे त्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे आपण ढोबळमानाने असा विचार करतोय की ह्यांची उत्पादकता ही फक्त 2 ते 3 लिटर आहे. परंतु दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्या जाती आहेत म्हणजे साहिवाल असेल, गीर असेल, लाल सिंधी असेल, थारपारकर असेल, राठी असेल, ह्या गायांचा जर विचार केला आपण तर ह्यांची दूध उत्पादकता 6 लिटर पासून ते 15 ते 20 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या सुद्धा गायी आहेत. आणि म्हणून ह्या गोपालनाकडे चांगल्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला वळायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत वेगवेगळे प्रशिक्षण सुरू करून किंवा वेगवेगळे वेबिनार आता सध्या घेऊन तुम्हाला ह्याची माहिती देणार आहोत. तर ह्या यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी म्हणजे देशी गोपालनाचा असेल किंवा इतर दुग्ध व्यवसाय असेल याच्यासाठी काय करायचं, ते यशस्वी दुग्ध व्यवसायावर चर्चा केली पाहिजे, त्यांचे अनुभव ऐकले पाहिजे. मी अगोदर सांगितलं की आपल्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने आपल्याला सर्व ज्ञान आत्मसात असणं गरजेचं. मग आपण त्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, पाहताना सुद्धा त्याच गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे समजा दूरदर्शनवरती एखादा कार्यक्रम असेल, दुसरा एखादा करमणुकीचा कार्यक्रम असेल, त्याच वेळेस तुम्हाला हे अशा प्रकारचा दुग्ध व्यवसायाचा कार्यक्रम लागलेला असेल तर आपल्याला जर तो व्यवसाय करायचा असेल, व्यावसायिक स्वरूप जर त्याला आणायचं असेल तर आपण पहिले प्राधान्य कशाला दिलं पाहिजे की दुग्ध व्यवसायाबद्दल जे काय ऐकायला मिळेल, जे काय पाहायला मिळेल, जे काय वाचायला मिळेल ते आपण वाचलं पाहिजे. त्यामुळे यशस्वी दुग्ध व्यवसायिकांबरोबर त्यांची चर्चा करा, त्यांचे अनुभव पहा, बारकावे त्याच्यातले बारकावे पहा. आज आपण गाय पालन करतो, म्हशी पालन करतो, देशी गोपालन करतो, हे करत असताना आपल्याला त्याच्यापासून मिळणारा जो मुख्य उत्पादन आहे ते म्हणजे दूध. हे दूध जास्त काळ टिकलं पाहिजे, ह्या दुधापासून जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने आपण काही ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे धार काढताना तेथील वातावरण असेल, परिसर असेल, जनावर दोहन करणारी व्यक्ती असेल, यांच्या आरोग्याची काळजी, तेथील वातावरण स्वच्छ निर्जंतुक असणं, दुधाचं भांडे स्वच्छ निर्जंतुक असलं पाहिजे की जेणेकरून दुधाचा जो शेल्फ लाईफ आहे किंवा जो टिकवण्याचा काळ आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. ते दूध गाळून ताबडतोब थंड केलं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रक्रियामध्ये म्हणजे काय, प्रक्रिया करणं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण हे दूध थंड करणे वगैरे हे तर आपण पाहणारच आहोत. नंतर काय, सणवार प्रसंग ग्राहकाची मागणी पाहून दूध पदार्थ तयार केले पाहिजे. की सणवार असेल म्हणजे दसऱ्याला काय श्रीखंडाची मागणी आहे, दिवाळीमध्ये काय म्हणजे जे पेढा असेल, बर्फी असेल, गुलाबजामुन असेल यासारख्या पदार्थांना मागणी असते, तर हे सणवार पाहून दूध पदार्थांची निर्मिती आपण केली पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमधील जे उपपदार्थ आहेत, उदाहरणार्थ ताक असेल, घी असेल, याचा उपयोग केला पाहिजे की जेणेकरून त्याचं पुरेपूर वापर आपल्याला मिळेल आणि जास्तीत जास्त नफा आपल्याला त्यामधून कमवता येईल. मग यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी काय महत्वाच्या ज्या बाबी आहेत ते म्हणजे ज्ञान. मी अगोदर सांगितलं की त्याचं ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला जे काय वाचायला मिळेल, जे काय ऐकायला मिळेल, जे काय पाहायला मिळेल ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीतलं सखोल ज्ञान आपण घेतलं पाहिजे. दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणारे आपण काय केले पाहिजे, प्रशिक्षण केले पाहिजे. म्हणजे हा
जो आपलं देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणे मागचा उद्देशच तो आहे की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील असेल, भारतातील असेल, जे काही शेतकरी आपले देशी गोपालन करत आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देऊन त्यांना त्याच्यामधील बारकावे म्हणजे गायीच्या निवडीपासून ते त्या दुधाच्या विल्हेवाटीपर्यंत त्याचं मूल्यवर्धनापर्यंत सगळं प्रशिक्षण देण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. आणि तसे वेगवेगळे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधील सगळे बारकावे सगळ्या गोष्टी समजतील व त्याच्यामधील जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी तुम्हाला मिळणार. एवढं सगळं करत असताना त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री ही यंत्रसामुग्री तुम्हाला माहिती असली पाहिजे. आज आपण दह्यासारखा जो पदार्थ पाहिला की दह्यापासून 1 लिटर दुधापासून 1 किलो दही मिळतं. 1 लिटर दुधाची किंमत शहरी भागामध्ये पाहिली आपण 40 ते 50 लिटर समजा 50 ते 60 लिटर पर्यंत दुधाची किंमत आहे. आणि आज जर आपण दह्याची किंमत पाहिली तर 100 ते 120 रुपये किलोग्रॅम अशी दह्याची किंमत. म्हणजे जवळ दुप्पट आपल्याला पैसे दह्यापासून मिळतात. परंतु ह्या दह्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी 25 ते 30 हजाराचं लागणारे जे इन्क्युबेटर आहे, इन्क्युबेटर असणं आपल्याकडे आवश्यक आहे. की जेणेकरून तुम्ही त्या दह्याचं इन्क्युबेशन किंवा त्याचं जे हे करतो आपण विरजण टाकल्यानंतर जे दही आपण ते दूध 12 ते 8 ते 10 तासासाठी किंवा 8 ते 12 तासासाठी 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला आपण काय करतो उभवतो. ते उभवण्यासाठी आवश्यक असणारं तापमान हे त्या इन्क्युबेटर मधून किंवा उभवणी यंत्रामधून राहणार आहे. खव्यासाठी असणारी यंत्रसामुग्री असेल, आईस्क्रीमसाठी असणारी यंत्रसामुग्री असेल, ही यंत्रसामुग्री कोणती आहे, त्याचं म्हणजे चांगली कोणती आहे, कोणत्या कंपनीचं आहे, काय केलं पाहिजे ह्याची माहिती घेणं आवश्यक आहे त्या दूध व्यवसायाकडे किंवा त्या प्रक्रिया उद्योगाकडे वळत असताना तत्पूर्वीच. नंतर त्यावरती प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. मी अगोदरच सांगितलं की दूध हे अत्यंत नाशवंत आहे. त्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया करणे म्हणजे आपण पाहिलं असेल की दूध हे लागलीच थंड झालं पाहिजे. चिलिंग ज्याला म्हणतो आपण बल्क कूलर वापरतो. हे कशासाठी आवश्यक आहे? एक लक्षात घ्या की प्रक्रिया म्हणजे काय करतोय आपण की जे नॅचरल नैसर्गिक दूध आहे या नैसर्गिक दुधाचं एक तर तापमान कमी करतोय किंवा तापमान वाढवतो म्हणजे पॅश्चरायझेशन करतो, होमोजेनायझेशन करतो, त्याच्यावरती नंतर पॅकेजिंग करतो. हे त्याच्यावरच्या काय झाल्यात वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या. ह्या प्रक्रिया त्याच्यावरती तातडीने झाल्या पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या की हे दूध काढल्यानंतर दूध हे अत्यंत नाशवंत असल्यामुळे तातडीने त्याचं तापमान हे 4 अंश सेल्सिअस किंवा 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आपण जर पाहिलं तर हे दूध 0 अंश सेल्सिअस तापमानाला जर तुम्ही ठेवलं, एक लक्षात घ्या. म्हणजे दुधाचा जर काळ तुम्हाला साठवणुकीचा काळ जर वाढवायचा असेल, दूध जर जास्त काळ टिकवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक दूध उत्पादन. पहिली प्रिरिक्विसाइट आहे ती म्हणजे पहिली गरज आहे ती मूलभूत गरज आहे. मग ते जनावर निरोगी असलं पाहिजे, दूध काढणारा निरोगी असला पाहिजे, तो कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा वाहक नसला पाहिजे, त्याचे नख वाढलेले नसले पाहिजे, दुधाचं भांड स्वच्छ असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वच्छ व निर्जंतुक दूध उत्पादनाची बाबी आहेत, ह्या गरजेच्या आहेत. मग हे स्वच्छ व निर्जंतुक दूध उत्पादन केल्याच्या पुढे ते दूध काढल्यानंतर ते तातडीने थंड होणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली प्रक्रिया आपण पाहिली की समजा चिलिंग आहे, दूध थंड करणे आहे. का आवश्यक आहे? कारण हे दूध तुम्ही 0 अंश सेल्सिअस तापमानाला जर साठवलं तर त्याचा जो बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर ज्याला म्हणतो आपण, जीवाणू वाढीचा जो निर्देशांक आहे तो आहे फक्त किती 1. म्हणजे त्या दुधामध्ये धार काढल्यानंतर समजा 100 जीवाणू असतील तर 18 तास तुम्ही 0 अंश सेल्सिअस तापमानाला दूध जर साठवलं तर 18 तासानंतर त्यातील जीवाणूंची अंतिम संख्या ही 100च राहणार आहे. कारण त्या ठिकाणी ते जीवाणू वाढणार नाहीत 0 अंश सेल्सिअस तापमान. हे जर दूध तुम्ही 5 अंश सेल्सिअस तापमानाला जर साठवलं तर त्याचा बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर जीवाणू वाढीचा जो निर्देशांक आहे तो 1.05 आहे. म्हणजे हे 100 जीवाणू 18 तासानंतर 5 अंश सेल्सिअस तापमानाला साठवल्यानंतर हे दूध त्याचे फायनल अंतिम जीवाणूची संख्या होणार आहे 105. 10 अंश सेल्सिअसला जर साठवलं तर त्याचा बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर आहे 1.80 म्हणजे जवळजवळ दुप्पट. म्हणजे 100चे 180 जीवाणू होणार आहेत. 15 अंश सेल्सिअसला जर साठवलं तर 10 म्हणजे 10 पटीने वाढणार आहे. 100चे 1000 होणार आहेत. 20 अंश सेल्सिअसला जर हे केलं तर त्याचा जो हे आहे तो 200 म्हणजे 100 गुणिले 200 20,000 त्याच्यामधले अंतिम बॅक्टेरिया जीवाणू होणार आहेत.
आणि 25° जर साठवणुकीचं तापमान असेल तर त्याचा बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर आहे 1,20,000. म्हणजे करोडोने त्याच्यामधील जीवाणूंची संख्या वाढणार आहे. मग ते दूध नासवणारे काही त्याच्यामध्ये जंतू असतील, काही म्हणजे पॅथोजेनिक ज्याला म्हणतो आपण रोग उत्पादक, रोगकारक जंतू असतील, मग ह्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याच्यामुळे दूध नासण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि त्यामुळे तातडीने दुधाचं तापमान थंड करणं, दुधाचं चिलिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही पहिली प्रक्रिया. काही झालं तरी आपण पाहिलं खेड्यापाड्यात सुद्धा पहिलं काय करायचे, की समजा ज्यावेळेस फ्रीज नव्हते, डीप फ्रीज नव्हते, बल्क कूलर नव्हते, त्यावेळेस काय करायचे, की माठामधील पाणी असेल ते बाजूने ठेवणार किंवा ते जिथं रांजण असेल, जिथं थंड जागा असेल त्या ठिकाणी दूध ठेवायचे. किंवा काय केलं जायचं, की झाडाच्या ह्याला फांदीला ती किटली काय करायची, लटकून ठेवली जायची, जेणेकरून थंड हवेची झुळूक लागून त्याचं तापमान काय होईल, कमी होईल. म्हणजे दूध थंड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं तापमान जेणेकरून 4° किंवा 4° पेक्षा कमी राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. नंतर मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आपण ते पाहणार आहोत, की याच्यापासून आपल्याला फक्त दूध विक्री केली तर दूध विक्रीपासून किती फायदा मिळतो, दुधाची किंमत किती आहे आणि मूल्यवर्धित पदार्थ म्हणजे वेगवेगळे विरजवलेले पदार्थ असतील, त्याचप्रमाणे दूध आटून केले जाणारे पदार्थ असतील, खव्यासारखे असतील, पेढा असेल, बर्फी असेल, नंतर छन्ना, पनीर यासारखे पदार्थ असतील, हे मूल्यवर्धन करून वेगवेगळे मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त नफा आपल्याला त्यापासून मिळेल. त्याचं व्यवस्थित वेस्टर्न करणे, पॅकेजिंग करणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपण कोणता प्रॉडक्ट, कोणता मूल्यवर्धित पदार्थ तयार करतो, त्याचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, ते आकर्षक कसं असलं पाहिजे, ग्राहकाला आपण कसं आकर्षित करू शकलो पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने त्याचं ज्ञान प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याचं प्रिझर्वेशन म्हणजे साठवणुकीचा काळ कसा जास्त वाढेल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे, त्याचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विपणन, मार्केटिंग हे एक स्किल आहे. विपणन म्हणजे एक लक्षात घ्या, की आजही काही ठराविक ब्रँड बाजारामध्ये ठाण मांडून आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला एखादा पदार्थ घ्यायचा असेल, श्रीखंड घ्यायचा समजा आपल्याला एका ठराविक ब्रँडचा श्रीखंड आपण मागतो, त्या दुकानात जो उपलब्ध नसेल आपण पुढच्या दुकानात जातो, त्या दुकानात उपलब्ध नसेल पुन्हा पुढच्या दुकानात जातो. का? कारण आपल्याला माहिती क्वालिटी अश्युरन्स म्हणजे गुणवत्तेची हमी त्या ब्रँडने तयार केलेली असते. आणि ही गुणवत्तेची हमी आपल्याला त्या प्रॉडक्ट म्हणजे उच्च गुणवत्तेचा तुमचा जर माल असेल, उच्च गुणवत्तेचं जर तुमचं रॉ मटेरियल असेल म्हणजे दूध हे तुमचं स्वच्छ व निर्जंतुक असेल, ते जर उच्च गुणवत्तेचं असेल, त्याच्यापासून तयार होणारे पदार्थ सुद्धा उच्च गुणवत्तेचे असणार आहेत. आणि त्या दृष्टीने आपल्याला काय करायचंय, की ह्याचं विपणन किंवा मार्केटिंग स्किल जे आहे, मार्केटिंग स्किल डेव्हलप करायचं. आणि देशी गोपालनाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना आजही फार मागणी आहे. त्यांचं आरोग्य म्हणजे त्यांचे आरोग्यविषयक परिणाम जे आहेत ते अत्यंत चांगले आहेत. न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यू त्याची, फंक्शनल फूड ज्याला म्हणतो आपण, की जे तुम्हाला अन्न घटक तर देतातच, त्याच्याबरोबर तुम्हाला काय करतात, ते रोग उत्पन्न होणार नाही. प्रिव्हेंटिव्ह ज्याला म्हणतो आपण, प्रतिबंधात्मक, त्याचप्रमाणे क्युरेटिव्ह म्हणजे इलाजात्मक, त्याचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या रोगांवरती दिसून येतात. त्याच्यामुळे देशी गोपालन किंवा देशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. त्या दृष्टीने एक ठराविक स्किल वापरून आपल्याला त्याचं मार्केटिंग किंवा विपणन करणं फार गरजेचं. मग आता ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमधील संधी आपल्याला कशा का आहेत? कारण वाढते शहरीकरण वाढतंय. शहरीकरण वाढत असल्यामुळे काय झालेलं आहे, की लोकांची ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबद्दलची जी मागणी आहे ती मागणी वाढत चालली. लोकांच्या उत्पन्नात वाढ व्हायला लागलेली. आज जर तुम्ही पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये जर पाहिलं तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये फार जण दोघेही नवरा बायको आज कामाला आहेत. 2-2 लाख रुपये आज त्यांच्या घरामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आहाराच्या दृष्टीने आरोग्यकारक त्यांना जर आहार मिळत असेल, चांगला रेसिड्यू फ्री उर्वरित अंशमुक्त जर त्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा इतर जे आहारातील पदार्थ आहेत ते जर मिळत असतील, तर ते त्याच्यासाठी आज कितीही किंमत मोजायला तयार आहे. त्याच्यामुळे साहजिकच हे उत्पन्नात वाढ होत असल्यामुळे, शहरीकरण वाढत असल्यामुळे, आरोग्यविषयक जागरूकता लोकांमध्ये आलेली असल्यामुळे ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यामध्येही देशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथून पुढे ती वाढत राहणार. आहारातील बदल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत चालली. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, की आता काय झालंय, लोकांचा कल, लोकांमध्ये आरोग्यविषयक फार जागरूकता आलेली आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी काय व्हायचं, की कोल्ड ड्रिंक्स प्यायचे लोक, कोल्ड ड्रिंक्स कडे त्यांचं आकर्षण असायचं उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने.
परंतु आज काय झाले लोकांची त्याच्याऐवजी काय म्हणतात ते लस्सी पिऊया, ताक पिऊया किंवा फ्लेवर्ड मिल्क असेल, बेव्हरेज असेल, याच्यासारखे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी किंवा त्यांच्याकडचा कल हा लोकांचा वाढलेला आहे. आज सुपर मार्केट, सुपर मॉल सगळीकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालंय की तुमचे जे हे उर्वरित अंशमुक्त असतील, सेंद्रिय दूध असेल, त्याचे दूध उत्पादन असतील, ह्या मॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागलेत आणि त्याच्याकडे ग्राहक आकर्षित व्हायला लागलेत. ती एक संधी म्हणून आपल्याला काय करते, खुणावत आहे. आहार पद्धतीमध्ये बदल झालेले मी अगोदर सांगितलं तुम्हाला की लोकांमध्ये आरोग्यविषयक फार जागरूकता आलेली आहे. त्याच्यामुळे आहार पद्धतीतील बदल झाल्यामुळे साहजिकच ह्याची मागणी वाढत आहे. औषधी गुणधर्म मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये फार औषधी गुणधर्म आहेत. म्हणजे प्रामुख्याने विरजवलेले जे पदार्थ आपण पाहिले, दही असेल, लस्सी असेल, श्रीखंड असेल, यासारख्या पदार्थांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याची जी मागणी आहे ती मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मग आता हे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमधील संधी जी आहे, खवा आणि पनीर. समजा लग्न असतील, लग्न समारंभामध्ये आपल्याला माहिती आहे खवा असेल, पनीर असेल यांची मागणी वाढते. त्या दृष्टीने आपण ते जे आहे ते संधी आपण टॅप केल्या पाहिजे. त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. सणवार अधिष्ठित पदार्थ म्हणजे दसऱ्याला श्रीखंड, गुढीपाडव्याला श्रीखंड, दिवाळीमध्ये पेढा, बर्फी, शिरखुर्मा इत्यादी पदार्थ जे आहेत त्या दृष्टीने आपण निर्मिती केली पाहिजे. हंगामानुसार दुग्धजन्य पदार्थ म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पनीर असेल, त्याचप्रमाणे तूप असेल, पेढा, बर्फी हे पदार्थांना मागणी जास्त असते. उन्हाळ्यामध्ये लस्सी, दही, सुगंधी दूध, बेव्हरेज यांना मागणी असते. त्या पद्धतीने आपण ते पदार्थ निर्मितीकडे वळलं पाहिजे. लहान मुलांसाठी बेबी रसगुल्ला आहे, छोटा पेढा आहे, आईस्क्रीम आहे, कॅन्डी आहे. म्हणजे ह्याची निर्मिती करून आपण ह्या लहान मुलांना आकर्षित करू शकतो ह्या दुग्धजन्य पदार्थांकडे. ओबेसिटी किंवा स्थूल लोक असतील त्यांच्यासाठी काय, कमी फॅट असलेलं पनीर, कमी स्निग्धांश असलेलं पनीर, श्रीखंड, मलाई विरहित दही ज्याला आपण स्किम मिल्क दही म्हणतो, कमी उष्मांक असणारे पदार्थ म्हणजे ही जी मिठाई आहे, पेढे असतील, बर्फी असेल, इव्हन योगर्ट याच्यासारखे जे फ्रूट योगर्ट याच्यामध्ये आज कृत्रिम साखर, अस्पार्टेम असेल, सॅकॅरिन असेल, त्याचप्रमाणे नैसर्गिक स्टेव्हिया असेल, यासारखे कमी उष्मांक असलेल्या, कमी कॅलरीज असणाऱ्या कृत्रिम साखर वापरून ही मिठाई तयार करून जे स्थूल लोक आहेत, स्थूल लोक किंवा डायबिटीज, मधुमेह झालेले लोक याकडे आपण आकर्षित करू शकतो किंवा त्यांना हे पदार्थ चांगल्या प्रकारे आपण देऊ शकतो. नंतर आरोग्य वृद्धी करणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत म्हणजे औषधी गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये B12 म्हणजे असे काही स्ट्रेन्स आहेत दह्याचे, बॅक्टेरियल कल्चर आहेत, विरजन आहेत की ते B12 हे जीवनसत्व त्या दह्यामधील त्या विरजवलेल्या पदार्थांमधील वाढवून त्याची निर्मिती करतो. मग असे ताक असेल, दही असेल, चीज असेल असे पदार्थ आपण तयार करू शकतो. कॅल्शियम जीवनसत्व समृद्ध पदार्थ म्हणजे कॅल्शियमने समृद्ध असलेले, जीवनसत्व समृद्ध असलेले फॉर्टिफाईड पदार्थ आपण तयार करू शकतो. म्हाताऱ्या लोकांसाठी असेल त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे संधिवात असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्यांचे म्हणजे हाडं ठिसूळ झालेले आहेत अशा लोकांना आपण ते पदार्थ देऊ शकतो आणि तशी पदार्थ निर्मिती करून त्याच्यामधील जे मूल्य आहे ते आपण वृद्धी करू शकतो. स्थानिक आवडीनुसार पदार्थ तयार करू शकतो. म्हणजे दही भात असेल, बाजरी लस्सी असेल, मिस्ती दही म्हणजे पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध असलेलं हे मिस्ती दही जे आहे ते त्याची आवड निर्माण करू शकतो. नंतर फळांचा रस, गर इत्यादीचा वापर करून आपण वेगवेगळे आम्रखंड असेल, फ्रूटखंड असेल, योगर्ट असेल असे पदार्थ आपण तयार करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर ह्या एखादा पदार्थ आपल्याला पॉप्युलर करायचा आहे म्हणजे आपण जसं पाहिलं सुजाता मस्तानी समजा उदाहरणार्थ की एक ठराविक ठिकाणी त्याचं काय असते असे ते हे आणि त्या नावाने ती प्रसिद्ध झाली, तसं आपण करू शकतो. एक पदार्थ एक दुकान म्हणजे मलाई लस्सी, मलाई अमुक अमुक नावाने मलाई लस्सी अशी प्रसिद्ध केली आपण आणि त्या ठिकाणी फक्त लस्सीच. दुसरं एक दुकान आहे आपलं ते कशासाठी, खव्यासाठी प्रसिद्ध. असं एक पदार्थ एक दुकान असं विशिष्ट पदार्थ लोकप्रिय करू शकतो. आणि आता तसं आपण बाजारामध्ये पाहतोय. मी आताच सांगितलं सुजाता मस्तानी असेल, लस्सी असेल, मलाई लस्सी, आईस्क्रीम लस्सी, पंजाबी लस्सी अशा प्रकारचे एक पदार्थ एक दुकान करून ते सुद्धा प्रसिद्ध झाले. प्रोबायोटिक जीवाणू वापरून विरजवलेले पदार्थ म्हणजे प्रोबायोटिक ऑर्गॅनिझम आपण पाहिलं असेल की टीव्हीवरती आपण जाहिरात पाहतो याकुल्ट. बऱ्याच जणांनी म्हणजे आपण नेहमी पाहतो काही असेल क्रिकेट असेल किंवा इतर कोणत्या मालिका असेल त्याच्यामध्ये ती जाहिरात असते याकुल्ट.
ॲक्युल्ट ड्रिंक आपण ते खरेदी करतो, ते पितो, त्याच्यामुळे आरोग्य विषयक फायदे मिळतात, आपण ते पाहतो. परंतु त्याच्यामध्ये काय आहे? प्रोबायोटिक जीवाणू आहे. आणि ते प्रोबायोटिक जीवाणू वापरून आपण दही, लस्सी, श्रीखंड असे पदार्थ तयार करू शकतो आणि त्याच्यामुळे मिळणारे जे फायदे आहेत, ते फायदे अत्यंत चांगले आहेत. ते आपण दही आणि दहीजन्य पदार्थांमध्ये पाहणार आहोत. फंक्शनल फूड्स म्हणजे प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स असतील, योगर्ट असेल, A2 दूध म्हणजे आता देशी गाईचं जे A2 दूध आहे, ह्यालाही मागणी वाढत आहे. सेंद्रिय दूध, ऑर्गॅनिक डेअरी फार्मिंग किंवा ज्याला आपण म्हणू चांगल्या प्रकारे जर म्हणायचं म्हणलं एकदम, तर उर्वरित अंशमुक्त दूध हे लोकांना पर्यंत पोहोचवणं, लोकांना देणं काळाची गरज आहे. कारण आजही आपण जर पाहिलं तर दूध देत असताना दुधाबाबतीत एवढ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे, की आपण आपल्या लहान मुलांना दूध देत आहोत. म्हणजे ते दूध देतो का अजून काही आपण बाकीचं विष देतो इथपर्यंतच्या लोकांची भावना झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या उद्योगाकडे, ह्या प्रक्रिया म्हणजे देशी गोपालनाकडे, देशी दूध प्रक्रियेकडे त्या दृष्टीने पाहणं फार गरजेचं आहे. की मी अगोदरच सांगितलं की आपल्याला काय करायचं, एक ब्रँड म्हणून याच्याकडे पाहायचंय आणि आपण त्या पद्धतीनेच आपली वाटचाल सुरू आहे, की जेणेकरून लोकांमध्ये एवढी हमी निर्माण झाली पाहिजे आपल्या गुणवत्तेची, की हा पदार्थ अतिशय गुणवान आहे. आणि पर्चेसिंग पॉवर, खरेदी क्षमता लोकांची चांगली असल्यामुळे साहजिकच त्या त्यासाठी किती पैसे द्यायला तयार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला मार्गक्रमण करणं फार गरजेचं आहे लक्षात. अन्यथा लोकांचा याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सध्याच्या काळामध्ये दूषित जो झालेला आहे, तो तसाच दूषित राहिला. आपण किती दूध उत्पादन घेतलं, किती आपण पुढे गेलो तरी त्याला जर मागणीच नसेल, लोक जर त्याच्याकडे साशंकतेने जर पाहत असतील, तर एक लक्षात घ्या की आपल्याला जास्त भाव मिळणं तर दूरच, परंतु लोक त्याला खरेदी करण्यासाठी काय असतील थोडेसे म्हणजे नकारात्मक त्यांची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला गरजेचं आहे, त्या दृष्टीने आपल्याला क्वालिटी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला म्हणजे अगोदर सांगितलं म्हणजे मूळ दूध हे स्वच्छ व निर्जंतुक उच्च गुणवत्ताधारक असणं गरजेचं आहे. त्या गायीची आरोग्य चांगलं असलं पाहिजे, दोहन करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं स्वच्छ दूध उत्पादन घेऊन आपण हे जे देशी गाय आहे, देशी गायीचं दूध उत्पादन आपण घेतलेलं आहे असं आपण गृहीत धरूया. आणि मग आता आपल्याला काय करायचं की याच्यावरती प्रक्रिया मी सांगितलं की तुम्हाला जर फ्लूइड मिल्क म्हणून आता आज शहरालगत आपण पाहिलं शहरामध्ये मागणी आहे. आपण द्रव दूध आपण विकू शकतो. ते द्रव दूध विकत असताना मी सांगितलं तुम्हाला की त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तापमान कमी करणं, 4°C किंवा 4°C पेक्षा कमी तापमान करणं, की जेणेकरून त्याचा साठवणुकीचा काळ हा काय केला जाईल, वाढवला जाईल. ही तुमची पहिली प्रक्रिया. म्हणजे तुम्हाला रॉ मिल्क म्हणून जर विकायचं असेल, तुम्हाला पॅकेज्ड मिल्क म्हणून विकायचं असेल, त्याच्यामध्ये पॅश्चरायझेशन करणं गरजेचं आहे, होमोजेनायझेशन करणं गरजेचं आहे, त्याचं पॅकेजिंग, त्याच्यावरती त्याचे सगळे घटक मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि हे झालं तुमचं मार्केट मिल्क, म्हणजे जे मार्केटमध्ये येणारं तुमचं ब्रँडेड मिल्क. हे तर आलंच, परंतु आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धित पदार्थ तयार करायचे. आणि मी अगोदर सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये विरजवलेले जे पदार्थ आहेत, विरजवलेल्या पदार्थांना असणारी मागणी ही जास्त. कारण आरोग्यविषयक गुणधर्म हे विरजवलेल्या पदार्थांमध्ये जास्त, ज्यांना आपण फर्मेंटेड मिल्क प्रॉडक्ट म्हणतो, कल्चर्ड मिल्क प्रॉडक्ट्स म्हणतो. आणि त्याच्याकडे मिळणारा नफा सुद्धा जास्त आहे. म्हणजे पहा, याच्यापासून मिळणारा नफा सुद्धा जास्त आहे, याच्यापासून मिळणारे औषधी गुणधर्म, हेल्थ बेनिफिट्स, आरोग्यविषयक परिणाम सुद्धा चांगले आहेत. आणि त्या दृष्टीने म्हणून आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की हे जे विरजवलेले पदार्थ आहेत, त्या विरजवलेल्या पदार्थांविषयीची माहिती म्हणजे दही. मी अगोदर तुम्हाला सांगितलं की काय होतंय की 1 लिटर दुधापासून साधारणपणे 1 किलो दही आपल्याला मिळतं. आणि जर ह्याची किंमत पाहिली आपण कशाची, दुधाची 50 ते 60 रुपये लिटर आहे. दह्याची जर किंमत पाहिली आपण 100 ते 120 रुपये किलो आहे. म्हणजे आपण काय करतो, फक्त ह्या दुधामध्ये चांगल्या प्रकारचं विरजण टाकतोय आणि चांगल्या प्रकारचं विरजण टाकून ते उबवून चांगल्या गुणवत्तेचं दही तयार करतो आणि त्याच्यापासून आपल्याला जवळजवळ दुप्पट फायदा या ठिकाणी मिळतो. म्हणून आपण पहिल्यांदा जी माहिती पाहणार आहोत की उच्च दर्जाचं, चांगल्या दर्जाचं दही आपण कसं तयार करू शकतो आणि दह्याचे काय महत्व आहे. म्हणजे दही जे आहे, दह्यासाठी बाकीचे काही स्टँडर्ड्स नाहीयेत, म्हणजे असे काही मानकं नाहीत. तुम्ही ज्या दुधापासून दही तयार करता, म्हणजे चांगलं विरजण वापरून ज्या दुधापासून तुम्ही दही तयार करता, त्या दुधाचं मध्ये असणारे जे स्निग्ध आणि स्निग्ध विरहित पदार्थ आहेत, तेवढंच प्रमाण दह्यामध्ये असणं आवश्यक.
म्हणजे समजा तुम्ही गाईच्या दुधापासून दही करता असा, गाईच्या दुधाचं दही असेल त्या 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 ठिकाणी 3.5% समजा स्निग्धांश, 8.5% स्निग्धविरहित पदार्थ म्हणजे एसएनएफ असणं आवश्यक. फुल क्रीम दही असेल त्याच्यामध्ये 6% फॅट, 9% एसएनएफ असणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या दूध तुम्ही वापरताय तितकंच फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि स्निग्धविरहित पदार्थ त्यामध्ये असणं गरजेचं आहे. ह्या दह्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग तसं स्वीट दही की ज्याची ऍसिडिटी जी आहे, आम्लता जी आहे 0.7% पर्यंत असते, 0.7%. आंबट दही त्याची आम्लता जी आहे 1% पर्यंत असते किंवा 1.1% पर्यंत असते. स्वीटन दही ज्याला म्हणतो आपण मिस्ती दही किंवा स्वीटन दही, साखर मिश्रित दही की जे मी तुम्हाला सांगितलं की कोलकात्यामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे. मिस्ती दही. म्हणजे अशा प्रकारचे दही, वेगवेगळ्या प्रकारचे दही आपण करू शकतो आणि हे अतिशय पाचक असतं दही. त्याच्यामुळे याला असणारी मागणी सुद्धा काय जास्त आहे. आपल्याला काय करायचं, चांगल्या प्रकारचं दही तयार करायचं त्या दृष्टीने माहिती असणं गरजेचं आहे आणि जे विरजण आपण वापरतो ते विरजण फार महत्वाचं आहे, एक लक्षात ठेवा. जे विरजण आपण वापरतो, जे जीवाणू आपण वापरतोय, हे जीवाणू कोणताही जो अनडिझायरेबल म्हणजे जो चांगला वास नाहीये, चांगला हे नाहीये म्हणजे असं इच्छित असा वास नसणारा तसं असलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल म्हणजे स्पॉइलेज म्हणजे दूध नासवणारे किंवा पॅथोजेनिक म्हणजे रोग उत्पादित करणारे कोणतेही जीवाणू त्याच्यामध्ये नसले पाहिजे. ते मुक्त असं हे विरजण असलं पाहिजे. तेवढी काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणतं दूध वापरायचं, कशाचं दही करायचं, म्हणजे तुम्हाला जर समजा श्रीखंड करायचं असेल, लस्सी करायचं असेल तर म्हशीचं दूध वापरलं पाहिजे. म्हशीच्या दुधाचं दही लावलं पाहिजे. जर तुम्हाला म्हणजे फक्त दही म्हणून विकायचं असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचं दही करू शकता. टोन मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये 3% फॅट आहे, 8.5% एसएनएफ आहे, असं टोन मिल्क दही करू शकता. स्किम मिल्क दही, मलाई विरहित दही करू शकता. म्हणजे ज्या उद्देश तुमचा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचं दूध घेऊन त्याला विरजण लावून तुम्ही तशा प्रकारचं दही तयार करू शकता. त्यासाठी लागणारं थर्मोमीटर मी अगोदर सांगितलं, तापमापी अत्यंत आवश्यक आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी, तापमापीची किंमत काही जास्त नाहीये, परंतु ते आपल्याकडे असणं आवश्यक. इन्क्युबेटर म्हणजे ज्याला उबवणी यंत्र म्हणतो आपण, की ते काय करतं, एक ठराविक तापमान मेंटेन करतं, स्थिर ठेवतं. म्हणजे समजा आपल्याला 25°C तापमानालाच काय करायचंय, दही उबवायचंय. आपण त्याच्यामध्ये 25°C तापमान लावून ठेवलं तर तेवढे 10 तास ते 25°C तापमान ठेवणार आहे आणि 8 ते 10 तासामध्ये ते घट्ट असं दही लागणार आहे, ज्याची आम्लता 0.7 ते 0.8% असणार आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला फेइंग ऑफ म्हणजे पाणी सुटलेलं दिसणार नाही, आम्लता वाढलेली दिसणार नाही. चांगल्या प्रकारचं दर्जेदार दही आपण त्या इन्क्युबेटरमध्ये लावू शकतो. त्याच्यामुळे हे साहित्य आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. नंतर मी सांगितल्याप्रमाणे आता की तुम्हाला ज्याच्यासाठी पाहिजे फुल क्रीम दही पाहिजे असेल, स्किम मिल्क मलाई विरहित दही पाहिजे असेल, या पद्धतीने तुम्ही दही तयार करू शकता. दह्यामध्ये साधारणपणे जे दह्याचे मधील घटक आहेत त्याच्यामध्ये दुधाप्रमाणे असतं त्याच आहे. 85 ते 88% पाणी असतं किंवा आर्द्रता असते. स्निग्धांशाचं प्रमाण 3 ते 8% पर्यंत म्हणजे ज्या प्रकारचं दही तुम्ही तयार करताय त्यानुसार त्या दुधाच्या ह्याच्यानुसार असणारे 5% ते 8% किंवा 3% पासून 8% पर्यंत. प्रथिनांचं प्रमाण 3.3 ते 3.4% किंवा 4.5% पर्यंत असू शकतं. लॅक्टोज जी शर्करा आहे दुधामधील दुग्ध शर्करा तिचं प्रमाण 4.6 ते 5.2% असतं आणि जे खनिज पदार्थ आहेत 0.7% पर्यंत असतं. दही मी अगोदर सांगितलं की दह्यापासून मिळणारा फायदा तर चांगलाच आहे, परंतु दही आरोग्याच्या दृष्टीने फार चांगले. हे पाचक आहे. ज्यांना दूध पचत नाही, ज्यांना दूध आवडत नाही, ते सुद्धा चांगल्या प्रकारे दही पचवू शकतात, दही आवडीने खाऊ शकतात. कारण बरेचसे लोक असे असतात की जे लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दुधामध्ये असणारी जी दुग्ध शर्करा आहे, लॅक्टोज नावाची जी दुग्ध शर्करा आहे त्याच्यापासून त्यांना त्रास होतो. म्हणजे डिसेंट्री असेल, उलट्या असेल, अपचन असेल याच्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. परंतु दह्यामध्ये लॅक्टोजचं कन्व्हर्जन आपण काही प्रमाणात लॅक्टिक आम्लामध्ये करतो. लॅक्टोजचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे दही हे पचनास हलकं जातं किंवा सोपं असतं आणि ते पचवू शकतात. ज्यांना दूध पचत नाही ते सुद्धा दही पचवू शकतात. दही सहजरित्या पचतं. नंतर दह्यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की दह्यामध्ये कॅल्शियमची उपलब्धता जास्त होती. कारण दुधामध्ये जर आपण पाहिलं दूध हे दुधामध्ये कॅल्शियम आणि केसिन यांचा कॉम्प्लेक्स असतो.
केसिन हे प्रथिन आहे, म्हणजे दुधामध्ये जे प्रथिन असतं त्याच्यामधलं 80% प्रथिन हे केसिन आहे आणि कॅल्शियम यांचा संयोग असतो आणि ते दुधामध्ये कॅल्शियम केसिनेट फॉस्फेट कॉम्प्लेक्स या एक कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये असतो, असा पदार्थ असतो. परंतु जसं ते दुधाची आम्लता वाढते, त्याचा सामू कमी होतो, आम्लता वाढते, तसं काय होतं, कॅल्शियम आणि केसिन एकमेकापासून विभक्त होतात आणि कॅल्शियम सहज उपलब्ध होतो आपल्याला. त्याच्यामुळे दुधापेक्षा दह्यामधील कॅल्शियमची बायो अवेलेबिलिटी किंवा उपलब्धता ही जास्त असते. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रोबायोटिक ऑर्गॅनिझम जो वापरले, तर प्रोबायोटिक ऑर्गॅनिझम्स हे काय करतात, तुमच्या पोटामध्ये म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट ज्याला म्हणतो आपण, पोटामध्ये आपल्या जठरामध्ये वाढतात आणि जे अपायकारक जे जीवाणू आहेत, त्या अपायकारक जीवाणूंची वाढ ते मंदावतात, खुंटवतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला अपचनाचे जे काही विकार असतील, म्हणजे गॅसेस असेल, अपचन असेल, बद्धकोष्ठता असेल, ह्याच्यासारखे सगळे विकार आपले राहू शकतात. त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळू शकते, राहू शकतात. म्हणजे असं ह्याचं गुणधर्म आहे. कशाचा? दह्याचा आणि दहीजन्य पदार्थांचा. याच्यामध्ये आता जर आपण घरगुती ह्याच्यावरती जर आपण पाहिले, पारंपरिक जर पद्धत पाहिली दह्याची, की दही बनवण्यासाठी काय केलं जातं, की दूध घेतलं जातं. मी अगोदर सांगितलं, गाईचं दूध असेल, म्हशी दूध असेल, हे दूध काय केलं जातं, उकळवलं जातं. उकळून पुन्हा हे दूध जे आहे वातावरणाच्या तापमानात थंड केलं जातं आणि याच्यामध्ये आपल्या आदल्या दिवशीचं जे दही आहे, आदल्या दिवशीचं दही आपण विरजण म्हणून टाकतो. रात्रभर ते काय करतो, ते दूध तसंच आपण ठेवतो, म्हणजे विरजण लावलेलं, विरजण ढवळलेलं दूध ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो आणि मग ते दही थोडंसं घट्ट असं दही लागलेलं असतं. मग याच्यामध्ये जर कमी अधिक प्रमाण झालं आपलं, थोडंसं उशिरा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं असतं. लवकर जर आपण पाहिलं तर थोडंसं ते लागलेलं नसतं. अजून आपल्याला वाटतं की ते लागलेलं नाहीये. म्हणजे हंगामानुसार याच्यामध्ये फरक पडतो. उन्हाळ्यामध्ये लवकर लागतं, थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये उशिरा लागतं. मग काय करतो आपण, थंडीच्या दिवसामध्ये त्याच्यावरती म्हणजे उबदार असं हे ठेवतो, कापड टाकतो. शॉल असेल किंवा इतर काही हे असेल, रेशमी कापड असेल ते टाकतो, की जेणेकरून तिथं उबदारपणा तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने हे दही लावतो. परंतु आता जर ही जी दही लावण्याची जी पद्धत आहे, ती प्रमाणित पद्धतीने आपण दही लावतो. की मी अगोदर सांगितलं की आपल्याला काय करायचं, ब्रँड एस्टॅब्लिश करायचं. आपल्याला आपला पदार्थ जो आहे त्याला मार्केटमध्ये संधी निर्माण करायची, त्याची मागणी आपण वाढली पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याकडे गुणवत्ताधारकच पदार्थ असला पाहिजे. गुणवत्ताधारक पदार्थ जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टीने आपल्याला सुधारित पद्धत, म्हणजे त्याचं तापमान एवढंच असलं पाहिजे, एवढंच कल्चर आपण टाकलं पाहिजे, ठराविक पद्धतीचंच विरजण आपण वापरलं पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली, त्या ठिकाणी स्वच्छ व निर्जंतुक आपण सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या, म्हणजे तो चमचा असेल, भांडं असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर 100% आपण जे दही निर्माण करतो हे उत्तम दर्जाचं असणार आहे आणि त्याची मागणी सुद्धा काय असणार आहे, चांगली असणार आहे. मग जर हे जर दूध आपण वापरताना, म्हणजे त्याच्यासाठी काय आहे, की दूध हे आपल्याकडचं असलं पाहिजे किंवा आपल्याला माहिती असलेल्या चांगल्या स्रोताकडून आपल्याला दूध मिळालं पाहिजे. कमी गुणवत्तेचं दूध असेल तर साहजिकच काय होणार आहे, एक लक्षात घ्या तुम्ही, की त्या ठिकाणी दही चांगल्या प्रकारचं तयार होणार नाही. काही वेळेस जनावर आजारी असेल सारखं, त्याला अँटिबायोटिक्स वापरले असतील, त्या ठिकाणी विरजण लागत नाही. आपण म्हणतो की एवढं विरजण, चांगलं विरजण लावलेलं आहे आपण, हे चांगल्या दर्जाचं विरजण आहे, परंतु दहीच तयार होत नाही. का होत नाही? कारण त्याच्यामध्ये अँटिबायोटिकचं उर्वरित अंश असेल आणि आपण कल्चर लावतो किंवा विरजण लावतो, म्हणजे काय करतो आपण, ते बॅक्टेरिया, जीवाणू आपण त्याच्यामध्ये वाढवतो आणि अँटिबायोटिक जर जास्त प्रमाणात त्या दुधामध्ये असतील तर साहजिकच विरजण लागणार नाही, दही तयार होणार. चांगल्या दर्जाचं स्टार्टर कल्चर किंवा चांगल्या दर्जाचं विरजण आपलं वापरणं गरजेचं आहे. आणि उबवण्याचं जे तापमान आहे, उबवण्याचं तापमान हे फार महत्वाचं आहे. साधारणपणे 22 ते 25 अंश सेल्सिअस किंवा 22 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाला आपण काय करतो, हे दही उबवतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण असणं आपलं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती जर नियंत्रण आपल्याला ठेवायचं असेल तर इन्क्युबेटर आपल्याकडे असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण ते ठराविक तापमान 25 अंश सेल्सिअस असेल, 30 अंश सेल्सिअस असेल, ते तापमान आपण सेट करून देऊ शकतो आणि 10 ते 12 तासामध्ये किंवा 8 ते 10 तासामध्ये ते दही आपलं चांगल्या प्रकारचं लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आपण फार गरजेचं आहे, दर्जेदार आपल्याला जर दही निर्माण करायचं असेल. आणि त्याच्यासाठी कोणते, हे जे आपल्याला सुधारित पद्धतीने जर दही करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या ज्या महत्वाच्या पायऱ्या आहेत, ज्या स्टेप्स आहेत, ते या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं म्हणजे दूध.
रिसिव्हिंग ऑफ मिल्क म्हणजे दूध घ्यायचं आपल्याला. मी अगोदर सांगितलं तुम्हाला ज्या प्रकारचं तुम्हाला म्हशीचं चांगलं मलईदार दही करायचं असेल म्हशीचं दूध घ्या. गायच्या दुधाच्या दह्याला मागणी असेल गायचं दूध घ्या. टोन मिल्क म्हणजे 3% फॅट असलेलं दही घ्या, दूध घ्या. किंवा स्किम मिल्क म्हणजे मलई विरहित, तुम्हाला स्थूल लोकांसाठी डायबिटीज लोकांकडे ग्राहक आकर्षित करायचा आहे तर मलई विरहित दूध, जे काही दूध असेल तुमचं ते दूध तुम्ही घेतलेलं आहे ते पुन्हा काय करतोय आपण प्री हिटिंग म्हणजे थोडंसं त्याला गरम करतोय 35 ते 40 अंश सेल्सिअसला, नंतर गाळून घेतोय आणि स्टँडर्डायझेशन करतोय. म्हणजे हे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला जर करायचं असेल तर म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये किती फॅट ठेवायचं हे तुम्ही ठरवायचंय. मग पुन्हा त्याचं 60 अंश सेल्सिअसला प्री हिटिंग करायचं आणि होमोजेनायझेशन एकजीवीकरण करतो. म्हणजे आपण काय करतो की जे दुधातील स्निग्धांश आहे, स्निग्ध कण आहेत, ह्याचे जे आकार आहे आकार हा 0.2 मायक्रॉन पासून ते 10 मायक्रॉन पर्यंत असू शकतो, 5 मायक्रॉन पर्यंत असू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचंय की हे स्निग्ध पदार्थांचं त्यांचं काय करायचंय बारीक करायचे की जेणेकरून त्यांचा आकार हा 0.2 मायक्रॉन पेक्षा कमी राहील की जेणेकरून हे स्निग्ध कण पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतील, मिसळले जातील. आणि एक चांगला पोत असलेलं दही, चांगल्या क्वालिटीचं दही आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतं. नंतर पॅश्चरायझेशन म्हणजे तुम्हाला काय करायचं, पॅश्चरायझेशन करायचं म्हणजे हिटिंग करायचंय किती 80 ते 90 अंश सेल्सिअसला 15 ते 30 मिनिट किंवा ह्याचं एक टेम्परेचर टाइम म्हणजे तापमान आणि वेळेचं असं एक कॉम्बिनेशन असतं की जेणेकरून त्याच्यामधले सगळे स्पॉइलेज म्हणजे दूध नासवणारे आणि रोग उत्पादक करणारे सगळे जीवाणू, सगळे सूक्ष्म जंतू त्याच्यामधले काय झाले पाहिजे, मेले पाहिजे, किल झाले पाहिजे. आणि मग नंतर हे जे दूध आहे 22 ते 25 अंश सेल्सिअसला थंड केलं जातं. मग 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला आपण सांगितलं की ते इन्क्युबेटर, ज्या इन्क्युबेटरमध्ये काय करायचं आपल्याला 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला हे दुधाचं तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस करायचं आणि त्याच्यामध्ये हे विरजण टाकायचं. विरजण टाकत असताना एक लक्षात घ्या की एक चांगल्या प्रकारचे विरजण असणं फार गरजेचं. त्या विरजणालाच बुडबुडे आले असतील, त्याला जर असा एक विशिष्ट प्रकारचा वास येत असेल, उग्र वास येत असेल, अशा प्रकारचं विरजण आपण वापरायचं. दह्यामध्ये जो चांगला सुगंध येतो तो कशामुळे, तर डायॲसिटाइल नावाचा जो घटक असतो, डायॲसिटाइल नावाच्या घटकामुळे त्याच्यामध्ये चांगला सुगंध येतो. मग डायॲसिटाइल जास्तीत जास्त उत्पादन करणारे जे असे कल्चर आहेत म्हणजे लॅक्टोकोकस लॅक्टिस सबस्पीसीज डायॲसिटिलॅक्टिस अशा नावाचं एक कल्चर आहे की त्याच्यामध्ये डायॲसिटाइल कंटेंट वाढतं आणि त्याच्यामुळे त्या दह्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. त्याच्यापासून आपण लस्सी तयार केली, त्या लस्सीला विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. त्याच्यापासून आपण श्रीखंड तयार केलं, त्या श्रीखंडाला विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. देशी लोणी आपण ते तयार केलं म्हणजे विरजवून आपण देशी लोणी तयार करतो, त्या लोण्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो की जेणेकरून त्याच्यामधलं डायॲसिटाइल कंटेंट वाढतं आणि त्याच्यामुळे हे जे कल्चर आहे, हे जे बॅक्टेरिया आहेत, हे विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया निवड करणं फार गरजेचं आहे. जे लॅक्टोकोकस लॅक्टिस सबस्पीसीज डायॲसिटिलॅक्टिस असेल किंवा प्रोबायोटिक ऑर्गॅनिझम मध्ये लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस आहे, लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू आहेत, ह्या जीवाणूंची स्ट्रेन्स NDRI कर्नालला, NDDB आनंद गुजरातला मिळतात. त्याचे अँपुल्स तुम्ही आणून त्याच्यापासून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं दही लावू शकतो किंवा डायरेक्ट फॅट कल्चर सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते वापरून सुद्धा आपण एका चांगलं सुगंध असलेलं चांगलं दर्जेदार दही आपण तयार करू शकतो. मग हे विरजण किती टाकायचंय, 1 ते 2%. म्हणजे 1 लिटर दुधासाठी म्हणजे 100 मिलीसाठी 1 ग्रॅम, 1 लिटर दुधासाठी 10 ग्रॅम जास्तीत जास्त किंवा 10 ते 15 ग्रॅम विरजण आपल्याला टाकायचं. विरजण टाकतोय आपण, हे दही टाकतोय आपण, हे दही काय करतोय आपण, चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. ज्या चमच्याने आपण ते दही ते ह्याच्यामध्ये टाकतो म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं, एका छोट्या फुलपात्रामध्ये ते दूध घ्यायचं, थोडंसं कोमट दूध, त्याच्यामध्ये हे 10 ग्रॅम दही टाकायचं, ते चांगलं मिक्स करायचं, ढवळायचं आणि मग हे विरजण टाकलेलं दूध तुम्हाला जेवढं दुधाचं दही लावायचं त्याच्यामध्ये ते चांगलं मिक्स करायचं आणि मग जे पॉलिस्टिरीन कप्स असतील, प्लास्टिक कप असतील, त्याच्यामध्ये हे विरजवलेलं दूध वतायचं, त्याचं झाकण लावायचं आणि हे म्हणजे 200 ml असेल, 500 ml असेल, 400 ml असेल, ह्याच्या पद्धतीने काय करायचे, हे इन्क्युबेटरमध्ये काय करायचं, हे 10 ते 12 तासासाठी 12 ते 15 तासासाठी तापमानानुसार काय करायचं ठेवून द्यायचं आणि मग त्या ठराविक वेळेनंतर चांगलं अतिशय दर्जेदार आणि घट्ट दही तुम्हाला लागलेलं दिसेल. त्या दृष्टीने एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. एक लक्षात घ्या की स्टेनलेस स्टीलचं भांडं वापरलं पाहिजे. जो चमचा तुम्ही वापरता तो स्वच्छ निर्जंतुक असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही विरजण लावताय त्या ठिकाणची जागा ही स्वच्छ असली पाहिजे. अतिशय छोटे छोटे घटक आहेत परंतु दही
म्हणजे दह्यामध्ये आपण काय करतोय की बॅक्टेरियाची ग्रोथ करतोय, ह्या जीवाणूंची वाढ करतोय, चांगल्या दर्जेदार जीवाणूंची वाढ करतोय आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जर स्वच्छता नसेल तर साहजिकच रोग उत्पन्न करणारे जीवाणू सुद्धा त्याच्यामध्ये वाढू शकतात आणि त्याच्यामुळे त्याला बुडबुडे आलेले दिसतील, काही वेळेस काळा रंग येतो, ह्याची मोल्डची ग्रोथ म्हणजे बुरशीची ग्रोथ, बुरशीची वाढ त्याच्यामध्ये होते. म्हणजे अशा गोष्टी होणार नाहीत याच्याकडे दक्षता घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतो स्टेनलेस स्टीलचं उबट आकाराचं भांड वापरणं फार गरजेचं आहे. उबट आकाराचं भांड असं म्हणजे हे मिळते उबट आकाराचं भांड आपल्याला बाजारामध्ये मिळतं, की पसरट जर तुम्ही पातेलं जास्त वापरलं तर काय होतं, जास्तीत जास्त पृष्ठभाग हा काय होतो, वातावरणाच्या संपर्कात येतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉन्टॅमिनेशन म्हणजे जीवाणू किंवा इतर जे सूक्ष्मजीव आहेत त्याच्यामध्ये येण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे उभट आकाराचं जर भांड वापरलं तर कमीत कमी पृष्ठभाग हा वातावरणाच्या संपर्कात येतो आणि त्याच्यामुळे हे जे आहे कॉन्टॅमिनेशन म्हणजे बाकीचं जे सूक्ष्मजंतू आहेत त्यांचा त्याच्यामध्ये शिरकाव होण्याच्या प्रक्रियेला थोडासा अटकाव घातला जातो. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण उच्च दर्जाचं दही या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याला बाजारामध्ये जास्तीत जास्त मागणी उत्पन्न करू शकतो. स्वीट अँड दही मी अगोदर सांगितले तुम्हाला की याच्यामध्ये काय केलं जातं की दूध तापवलं जातं, मिस्ती दही. आज मॉलमध्ये हे मिळतं मिस्ती दही. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की दूध तापवलं जातं 80 ते 90 अंश सेल्सिअसला किंवा उकळवलं जातं आणि इन्स्टंट हिटिंग केलं जातं. फिगरच बॉइलिंग त्याला म्हणतो आपण केलं जातं. तेच करत असताना आपण काय करतो त्याच्यामध्ये 6 ते 7% साखर टाकतो. दूध उकळत असताना 6 ते 7% साखर टाकल्यामुळे काय होतं त्या साखरेचं कॅरॅमलायझेशन होतं आणि त्याला असा तांबूस रंग आल्यासारखा आणि कॅरॅमलाइज्ड फ्लेवर येतो, एक चांगला वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो आणि त्याच्यामुळे ह्या दह्याला मिस्ती दहीला सुद्धा मागणी बाजारामध्ये जास्त आहे. अशा प्रकारचं मिस्ती दही सुद्धा आपण तयार करू शकतो. नंतर जे गुणधर्म आहेत, चांगल्या दह्याचे गुणधर्म कोणते? त्याचा जो रंग आहे, रंग हा समजा पिवळसर रंग, गाईच्या दुधापासून केला असेल त्याला पिवळसर रंग असला पाहिजे. म्हशीच्या दुधापासून केला असेल तर त्याचा क्रीमी म्हणजे मलई सारखा चांगला पांढरा रंग त्याच्यामध्ये असतो. दिसणारा अपीअरन्स जो आहे त्याचा स्मूथ आणि ग्लॉसी सरफेस म्हणजे मऊ आणि चकाकी त्या पृष्ठभागावरती अशी चकाकी दिसते. कोणतंही बाहेरचं जे आहे फॉरेन मटेरियल त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. फ्लेवर हा म्हणजे त्याचा जो सुगंध आहे हा कसा असला पाहिजे, आंबट गोड, प्लिझंट म्हणजे आकर्षक, मोहित करणारा असा सुगंध त्याचा असला पाहिजे. कडवट किंवा इतर असे ऑफ फ्लेवर त्याच्यामध्ये असे नसले पाहिजे आणि त्याचा जो पोत आहे तो अतिशय मऊ आणि टणक असला पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारचं दही तुम्ही लावलं 0.7 ते 0.8% त्याच्यामध्ये जर आम्लता असेल, अक्षरशः तुम्ही जर त्याच्यामध्ये सुरी टाकली तर 2 भाग झाल्याप्रमाणे ते दही तुम्हाला दिसते. इतका घट्टपणा त्या दह्यामध्ये आपण घरी आणू शकतो. फक्त त्याच्यामध्ये म्हणजे फॅट आणि एसएनएफ म्हणजे एकूण घनपदार्थांचं प्रमाण सुद्धा तेवढं पाहिजे. कमीत कमी 15% पर्यंत घनपदार्थांचं प्रमाण पाहिजे. विरजन चांगलं पाहिजे. उबवण्याचं तापमान तुमचं चांगलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली आपण तर अतिशय चांगल्या दर्जाचं घट्ट आणि आता मी सांगितल्याप्रमाणे उभी तुम्ही काप केला तर 2 भाग झाल्याप्रमाणे घट्ट आणि चांगल्या प्रकारचं दही आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. हे त्याचे निकष आहेत म्हणजे अशी आम्लता 0.7%, 1% त्याच्यामध्ये जे ईस्ट अँड मोल्ड जे आहे म्हणजे बुरशीचं प्रमाण जास्तीत जास्त 100 असलं पाहिजे. कोलिफॉर्म काउंट हा जास्तीत जास्त 10 असला पाहिजे. ह्या अशा गुणवत्ता जे आहे ही गुणवत्ता त्याच्यामध्ये असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणते डिफेक्ट्स आहेत म्हणजे काय होतं की म्हणजे ग्रीन फ्लेवर किंवा ऑक्सिडाइज फ्लेवर येतो, रॅन्सिड फ्लेवर येतो. म्हणजे हे जे वेगवेगळे आहेत आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची जर काळजी आपण घेतली, आम्लता वाढून दिली नाही, इन्क्युबेटर तुमच्याकडे असेल, तापमान तुम्ही जर चांगलं ॲक्युरेट तापमानाला जर त्याचं समजा उबवणी केली, तेवढंच तुम्ही जर काय केलं विरजण टाकलं तर अशा प्रकारचे कोणतेही डिफेक्ट्स किंवा कोणतेही हे त्याच्यामध्ये राहणार नाहीत. चांगल्या दर्जाचंच तुम्हाला दही मिळणार आहे. नंतर जे आहे श्रीखंड, श्रीखंडामध्ये काय की मी आता सांगितल्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारचं दही लावून घ्यायचंय. श्रीखंडासाठी काय करायचं आपल्याला म्हशीचं दुधाचं दही लावायचंय. म्हशीचं दुधाचं दही लावलं असताना काय करायचं की हे दही घ्यायचं. तुम्हाला कोणत्या किती मोठ्या प्रमाणावरती श्रीखंड करायचा त्याच्यानुसार आणि मग मस्लिन क्लॉथ म्हणजे जे मलमली कापड आहे मलमली कापडामध्ये ते दही घ्यायचं आणि ते दही काय करायचं 6 ते 8 तास एका खुंटीला टांगून ठेवायचं की जेणेकरून त्याच्यामधील पाण्याचा निचरा होईल.
पाण्याचा निचरा होत असताना खालची साईड वर, वरची साईड खाली थोडंसं हलवून घ्यायचं, थोडंसं हळू किंचितसा दाब द्यायचा. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, की शक्यतो हे दही बांधत असताना एका कापडामध्ये 3 किलोपेक्षा जास्त दही असू देऊ नका. म्हणजे तुम्ही काय 10 किलोचं श्रीखंड करायचं, आपण 10 किलो दह्याचा आणि 10 किलो दही तुम्ही काय केलं एकाच कापडामध्ये जर बांधलं, तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही. त्यापेक्षा ह्याचे काय करा, 3 भाग करा आणि एका कापडामध्ये जास्तीत जास्त किती आपलं 3 किलोपर्यंत दही लटकवायचं. 6 ते 8 तासामध्ये सगळं पाणी काय होईल, निथळून जाईल आणि मग जो काही घन पदार्थ आपल्याला मिळतो तो म्हणजे चक्का. मी अगोदर सांगितलंय की तुम्हाला काय करायचं, डायसेटाइल कंटेंट जास्त असणारं जे कल्चर आहे ते कल्चर वापरायचं, विरजन वापरायचं. मग हा चक्का आपल्याला मिळाल्यानंतर ह्या चक्क्यामध्ये काय करायचं, ह्या चक्क्याच्या 40 ते 45% म्हणजे 1 किलो चक्क्यामध्ये 400 ते 450 ग्रॅम साखर, दळलेली साखर. नंतर तुम्हाला जर काय करायचंय, केशर, केशरचे 2-3 ज्या काड्या असतात त्या काड्या कोमट दुधामध्ये मिक्स करून ते थोडंसं ढवळून घ्यायचं, ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करून घ्यायचं, नीडिंग करून घ्यायचं किंवा छोट्या प्रमाणात तुम्ही करत असाल पूर्ण यंत्रातून फिरून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही चारोळी असेल, नंतर बदाम असेल, पिस्ता असेल, त्याचे काप टाकून त्याची जी पॅकेजिंग आहे 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅमचं पॅकेजिंग करून गार्निशिंग करून अतिशय उच्च दर्जाचं श्रीखंड म्हणजे बाजारात उपलब्ध असणाऱ्या श्रीखंडापेक्षा चांगलं श्रीखंड तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. फक्त एकच लक्षात घ्यायचंय, दूध उच्च गुणवत्तेचं असलं पाहिजे. वापरलेलं विरजन हे उच्च गुणवत्तेचं असलं पाहिजे. उबवण्याचं तापमान ठराविक असलं पाहिजे. आम्लता जास्त प्रमाणात वाढली नाही पाहिजे. आणि तो चक्का आपण ज्यावेळेस ती दही आपण अडकवतो ते पण जास्त वेळ नाही हे झालं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, वातावरणाच्या तापमानात जास्त काळ राहिले त्याची सुद्धा आम्लता वाढते. त्यालाही उग्र वास येतो. त्याच्यामुळे 6 ते 8 तासामध्ये मॅक्सिमम काय झालं पाहिजे, त्या पेचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि घट्ट चक्का आपल्याला 6 ते 8 तासामध्ये मिळाला पाहिजे, याची दक्षता घेणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही विलायची श्रीखंड असेल, बदाम पिस्ता श्रीखंड असेल, केशर श्रीखंड असेल, ह्याच्यामध्ये त्या चक्क्याच्या 10% तुमचा हापूस आंब्याचा गर मिक्स करून आम्रखंड तुम्ही तयार करू शकता. म्हणजे वेगवेगळे फ्रूटखंड आज बाजारामध्ये आले आहेत, ज्याला आपण फळखंड किंवा फ्रूटखंड म्हणतो. अशा प्रकारचं कोणतेही फ्रूटखंड, आम्रखंड, श्रीखंड आपण याच्यापासून तयार करू शकतो. आणि तेही चांगलं दर्जेदार, म्हणजे आज बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या श्रीखंडाच्या तोडीचं किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं श्रीखंड आपण तयार करू शकतो. हे त्याचे स्टँडर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये जाण्याची आपल्याला जास्त आवश्यकता नाही. नंतर ही त्याचं जे हे फ्लो डायग्राम आहे, मी अगोदर तुम्हाला सांगितलं की दही तयार करायचे, दही ते अडकवायचे, 6 ते 8 तासामध्ये पाण्याचा निचरा झाला पाहिजे. मग ते श्रीखंड आपल्याला मिळतं. साधारणपणे 10 लिटर दुधापासून आपल्याला 3.5 ते 4 किलो चक्का मिळतो. जर घन पदार्थांचं म्हणजे एक लक्षात घ्या की चक्क्याचं उत्पादन हे घन पदार्थांवरती अवलंबून असतं. म्हणजे फॅट आणि एसएनएफचं प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला चक्क्याची जी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी अवलंबून असते आणि त्या चक्क्याच्या 50% पर्यंत साखर आपण टाकू शकतो. साधारणपणे 5.5 ते 6 किलो श्रीखंड आपल्याला मिळू शकतं. 55 ते 60% पर्यंत आपल्याला त्याची रिकव्हरी मिळू शकते. नंतर श्रीखंडाचे उपयोग, त्याचं पॅकेजिंग जे आहे, पॅकेजिंग सांगितलं तुम्हाला. पॉलिथिन कप असेल, पॉलिस्टिरीन कप मध्ये आपण करू शकतो. पॉलिप्रोपिलिन कप्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये करू शकतो. आणि हे श्रीखंड 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमानाला काय करायचे, कोल्ड रूम मध्ये किंवा फ्रीज मध्ये साठवून ठेवायचे. लस्सी. आता लस्सीच्या बाबतीमध्ये, लस्सी हा असा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये त्याला कोणतेही मानक नाही, एक लक्षात घ्या. आणि लस्सी आता लोकांची आरोग्यविषयक जागरूकता वाढल्यामुळे लस्सी, ताक, मसाला ताक हे बेवरेज यांची मागणी वाढते. त्या दृष्टीने उत्तम दर्जाचं जर तुम्ही विरजन निवडलं, ज्याचा सुगंध चांगला आहे, ज्याच्यामध्ये डायसेटाइल कंटेंट चांगले, आणि मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचे काही कल्चर वापरू शकतात की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 चं प्रमाण जास्त आहे, फोलेट वाढवणारे काही कल्चर आहेत, म्हणजे अवेलेबल आहेत NDRI कर्नालला, की ज्याच्यामुळे तुम्हाला काय होतात, औषधी गुणधर्म मिळू शकतात. मग अशा प्रकारचे तुम्ही लस्सी तयार केली, त्याच्यामधले जे गुणधर्म आहेत ते औषधी गुणधर्म तुम्ही जर मांडले, त्याच्यानुसार तुम्ही मार्केटिंग केलं. मी तुम्हाला सांगितलं की विपणन हे एक स्किल आहे.
आणि इथे आपल्याला खोटं काही सांगायचं नाही. आरोग्यवर्धक लस्सी, प्रोबायोटिक आरोग्यवर्धक लस्सी तुम्ही म्हटलं, ह्याच्यामध्ये खोटं काहीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सुगंध चांगला असणार आहे, लोक चांगल्या प्रकारे पाचक असणार आहे, मोहित करणारा सुगंध असणार आहे, म्हणजे लोक त्याच्याकडे आकर्षित होणार आहेत. दुसरं म्हणजे प्रोबायोटिक त्याच्यामध्ये कल्चर असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अपचनाचे सगळे विकार राहून जाणार आहेत. आणि दही आणि दहीजन्य लस्सी असेल, श्रीखंड असेल, याच्यामध्ये असे काही हे आहेत की अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण, की कॅन्सर क्युअर करणाऱ्या, कर्करोगाशी सामना करणाऱ्या, कर्करोगाला प्रतिबंधात्मक असणाऱ्या अशा काही जे गुणवत्ता आहे, हे गुणधर्म काही कल्चर्स मध्ये आहे. मग तुम्ही सांगितलं की काय अँटी कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर उत्पन्न न होऊ देणारे ह्याच्यामध्ये गुणधर्म आहेत, आरोग्यवर्धक आहे, पोटाचे सगळे विकार राहणारे याच्यामध्ये गुणधर्म आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही आरोग्यवर्धक सुगंधी लस्सी अशा प्रकारची तुम्ही जर ॲडव्हर्टाइज केली आणि त्या पद्धतीने लस्सीची जो गुणवत्ता तयार केली, तर 100% 4 किलोमीटर 5 किलोमीटर तुमच्या दुकानाकडे स्पेशल लस्सी घेण्यासाठी येणारे लोक आहेत. फक्त काय करायचं, कल्चर चांगलं, दुधाची गुणवत्ता चांगली, नंतर त्याचं इन्क्युबेशन, साखरेचं प्रमाण, नंतर त्याचं जे पोत आहे, पोत आकर्षित करणारा, सगळ्या नॅचरल गोष्टी वापरायच्या. म्हणजे तुम्ही बाकीचं कोणतं व्हॅनिला म्हणजे फ्लेवर किंवा अशा बाकीचे कोणते फ्लेवर टाकू नका. तुम्ही आम्रखंड म्हणजे हे टाकू शकता, काय आंब्याचा गर टाकू शकता किंवा स्ट्रॉबेरीचा पल्प टाकू शकता. अशा प्रकारचे नॅचरल नैसर्गिक सुगंध वापरून वेगवेगळ्या सुगंधाची लस्सी तुम्ही तयार करू शकता. ह्याच्यासाठी म्हशीच्या दुधाचं दही लावायचं. हे दही अगोदर सांगितल्याप्रमाणे फर्म म्हणजे चांगल्या प्रकारचा त्याचा पोत आला की हे दही काय करायचं, घ्यायचं दही थोडंसं कुस्कुरायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, साधारणपणे तुम्हाला त्याची किती आम्लता आहे, त्या आम्लतेनुसार 10 ते 20% पर्यंत तुम्ही पाणी टाकू शकता. म्हणजे साधारणपणे 1 लिटर जो तुमचं दूध असेल, तुम्हाला त्याचा कसं ठेवायची, घट्ट मलईची लस्सी किंवा मीडियम पोत असणारी, मध्यम पोत असणारी लस्सी, कशा प्रकारची तुम्हाला लस्सी ठेवायची, त्यानुसार आम्लतेनुसार, त्या दह्याच्या घट्टपणानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी आणि 10 ते 12% साखर, म्हणजे 1 किलोला 100 ते 120 ग्रॅम साखर अशा पद्धतीने ते मिक्स केलं. ब्लेंडर, आपल्या घरी जे ब्लेंडर असतं, ब्लेंडरने आणि थंड पाणी फ्रीजमध्ये पाणी उकळून घ्यायचं. उकळलेलं पाणी नॉर्मल होऊन द्यायचं, वातावरणाच्या तापमानाला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि असं चिल्ड पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. नंतर ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय तुम्हाला जर सुगंध टाकायचे, सुगंध टाकायचे, ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं किंवा लस्सी बिटर, लस्सी चर्नर अशा प्रकारचं बाजारामध्ये मिळतं. आणि मग ही जी लस्सी आहे, लस्सी पॅकेज करून म्हणजे वेगवेगळ्या वेस्टनामध्ये ठेवून पाऊच तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये साठवून उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्ही स्टॉल लावले, प्रामुख्याने यात्रा असेल, आठवडी बाजार असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही ह्याचे स्टॉल लावले, तर आज फार चांगल्या प्रकारचं अर्थार्जन ह्याच्यामधून होऊ शकतं. देशी गायची लस्सी, देशी गायचं पनीर, देशी गायचं दही, अशा प्रकारे तुम्ही जर ह्याचं मार्केटिंग केलं तर लोक 100% ह्याला जास्त प्रमाणात पैसे द्यायला तयार आहेत. मी अगोदर सांगितले ब्रँड एस्टॅब्लिश करणं, त्याचं हे विपणन करणं हे आपल्याकडचं एक स्किल आहे. आणि कोणत्याही गोष्टी हे न करता आपल्याला लोकांची नाडी समजली पाहिजे. लोक कशाला प्राधान्य देतात, म्हणजे आज आपल्याला माहिती की ह्याच्यामुळे काय होतं, म्हणजे अँटी कार्सिनोजेनिक आपण सांगितलं की कर्करोग असेल किंवा इतर काय असेल, म्हणजे तेज वाढतं, अपचनाचे विकार हे होतात, की लोक त्याच्याकडे आकर्षित होणार आहे. आणि हे आपण कोणतीही खोटी जाहिरात ह्याची करत नाही. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी डिस्प्ले केल्या, लावल्या, त्याचे बोर्ड तयार केले, चांगल्या प्रकारचं त्याचं जर जाहिरातबाजी केली, तर 100% त्याच्याकडे लोक आकर्षित होणार आहेत. आणि चांगल्या प्रकारचं लस्सीमधून, कारण 10 लिटर पासून 12 ते 13, 10 लिटर दुधापासून तुम्हाला 12 ते 13, 15 लिटर पर्यंत लस्सी मिळू शकते. मी अगोदर सांगितलं लस्सीसाठी कोणतेही निकष नाहीत. म्हणजे जसं श्रीखंडामध्ये आहे 58% TS पाहिजे किंवा चक्क्यामध्ये आहे तुमचं 28% घनपदार्थांचं प्रमाण पाहिजे, एवढं फॅट पाहिजे, एवढं प्रोटीन पाहिजे, तसं एवढं काही लस्सीमध्ये मानके नाहीयेत. फक्त एकच लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये तेवढं बॅक्टेरियल काउंट असणं गरजेचं आहे, की म्हणजे आरोग्यविषयक परिणाम मिळण्यासाठी दही असेल, लस्सी असेल, याच्यामध्ये 1 ml मध्ये, 1 मिलीमध्ये 1 दशलक्ष कमीत कमी ते जीवाणू असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे आरोग्यविषयक फायदे मिळणार आहेत. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की अपचन असेल, गॅसेस असेल, बद्धकोष्ठता असेल, याच्यापासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल, तर 1 मिली किंवा 1 ग्रॅम मध्ये कमीत कमी 1 दशलक्ष हे जीवाणू असणं गरजेचं आहे. तेवढा निकष तुम्ही पाळला
त्याला चांगल्या प्रकारचा सुगंध असेल, बाकीच्या गोष्टी असेल, तर ह्या लस्सीमधून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो आणि त्याचाही चांगल्या प्रकारचा ब्रँड तुम्ही तयार करू शकता. विशिष्ट प्रकारचा सुगंध वापरून, विशिष्ट प्रकारचं विरजन वापरून, विशिष्ट प्रकारचं त्याला वेस्टर्न म्हणजे ज्याला म्हणून आपण पॅकेजिंग करून, चांगला डिस्प्ले करून त्याची मागणी तुम्ही वाढवू शकता. आणि एक लक्षात घ्या की इथून पुढे दही आणि दहीजन्य पदार्थांना असणारी मागणी ही जास्त असते. ही फंक्शनल फूड ज्याला म्हणतो आपण, आरोग्यवर्धक अन्न पदार्थ हे दुग्ध व्यवसाय म्हणजे मिल्क आणि मिल्क बेस्ड म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त आहेत आरोग्यवर्धक पदार्थ. आणि त्याच्यामधले 80% हे विरजवलेल्या पदार्थांमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे कायमस्वरूपी दही आणि दहीजन्य पदार्थांची मागणी ही वाढतच जाणार आहे. फक्त त्याचं मार्केट जे आहे, मार्केट आपल्याला कॅप्चर करता आलं पाहिजे. त्याचं ज्ञान, तेवढं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. तर हे झालं विरजवलेल्या पदार्थाबद्दल, म्हणजे दही, श्रीखंड, लस्सी. हे साधारणपणे त्याच्यामध्ये लस्सीमध्ये असणारं हे आहे. त्याचा रंग कसा असला पाहिजे, पोत कसा असला पाहिजे, याच्याविषयी आपण आताच माहिती घेतली की तुमचं दही चांगलं असेल, दूध चांगलं असेल, त्याची गुणवत्ता जर चांगली असेल तर 100% ह्याच्यामध्ये कोणताही ऑफ फ्लेवर किंवा त्याची जो पोत आहे तोही चांगला असणार आहे, सुगंधही चांगला असणार आहे, कोणत्याच गोष्टी त्याच्यामध्ये राहणार नाही. नंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे दूध आटवून केला जाणारा पदार्थ. याच्यामध्ये खवा, की आज आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दूध डेअरी बंद असते, संप असतात आणि ज्यावेळेस अतिरिक्त दूध असतं त्यावेळेस बहुतांश शेतकरी, बहुतांश गोपालक हमखास करणारा हा जो पदार्थ आहे तो म्हणजे खवा. आपण मध्ये बरेचशा यशोगाथा आपण पाहिल्या, टीव्हीवरती वगैरे कार्यक्रम असतात. प्रामुख्याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब, त्याचप्रमाणे भूम, परांडा ह्या तालुक्यामधील खवाजन्य पदार्थ हे पूर्ण महाराष्ट्रभर, इव्हन आसपासच्या राज्यांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो खवा आहे, हा खवा ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त दूध असतं त्यावेळेस हमखास केला जाणारा हा पदार्थ. ह्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने काही म्हणजे हा चांगल्या प्रकारे खवा कसा तयार करायचा किंवा ह्याची जी फायनल स्टेज आहे, ही अंतिम स्टेज ही कशी ओळखायची, कसा खवा हे करायचा. एक लक्षात घ्या की हे कधीही तुमचं काय होणार आहे की अनुभवाने किंवा प्रॅक्टिसनेच ह्या गोष्टी जमणार आहे. परंतु एक ठराविक त्याची जी स्टेज असते, ठराविक अवस्था असते, ही ठराविक अवस्था आपल्याला अनुभवाने हे होणार आहे आणि त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेतली की तुम्हाला अनुभवाने किंवा त्या प्रॅक्टिसने ती लक्षात येणार आहे. तर साधारणपणे खव्यामध्ये हे जे असतात 25% फॅट असतं, प्रथिनांचं प्रमाण 17 ते 19% असतं, लॅक्टोजचं प्रमाण 22 ते 25% असतं. नंतर तुमचं जे हे आहेत खनिज पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण 3.6 ते 3.8% असतं आणि लोहाचं प्रमाण हे 101 ते 103 ppm असतं. दूध हे पूर्णान्न आपण म्हणतो, दूध हे पूर्णान्न आहे. त्याच्यामध्ये आवश्यक असणारे सगळे घटक आहेत, प्रथिन आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, जीवनसत्व आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु दुधामध्ये क जीवनसत्व आणि लोह हे काय कमी प्रमाणात आहे. परंतु ज्यावेळेस हे दूध तुम्ही खवा तयार करत असताना लोखंडी कढई वापरता आणि त्याचं कंटिन्यू काय करता, तुम्ही स्क्रॅपिंग करता, म्हणजे काय करता, हलवता, खालून फिरून घेता ते खुंटी, त्यावेळेस काय होतं त्याच्यामधलं लोहाचं प्रमाण हे खव्यामध्ये उतरतं आणि दुधामध्ये फक्त 2 ते 3 ppm लोह असतं, तर खव्यामध्ये ते 101 ते 103 ppm असतं. लोखंडी कढई वापरल्यानंतर खव्यामध्ये असणारं लोहाचं प्रमाण 101 ते 103 ppm पर्यंत वाढत. त्याचे हे जे निकष आहेत म्हणजे पिंडी, धाप आणि दाणेदार हे 3 प्रकार पडतात खव्याचे. पिंडी खवा हा पेढा बर्फीसाठी वापरला जातो. दाणेदार खवा कलाकंदसाठी म्हणजे ज्या दुधाची आम्लता वाढलेली आहे त्या दुधापासून तयार केला जाणारा रवाळ पद्धतीचा जो खवा आहे तो म्हणजे दाणेदार खवा, तो कलाकंद तयार करण्यासाठी वापरला जातो. आणि धाप खवा ज्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण, मॉइश्चरचं प्रमाण हे काय असतं, जास्त असतं, म्हणजे 45% पर्यंत आर्द्रता असते आणि फक्त 55% पर्यंत घन पदार्थ असतात की जेणेकरून ते गुलाबजाम तयार करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यामधील नैसर्गिक ओलाव्याचा उपयोग हा गुलाबजाम तयार करण्यासाठी केला जातो की जेणेकरून मैदा टाकला तुम्ही त्याच्यामध्ये की त्याचं बाइंडिंग चांगल्या प्रकारचा जो डफ आहे, त्याचा जो गोळा आहे तो चांगल्या प्रकारचा होतो
त्यासाठी धाप खवा वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये 37% फॅट कमीत कमी असलं पाहिजे. म्हणजे पिंडी असो, धाप असो किंवा दाणेदार खवा असो, ह्याच्यामध्ये 37% स्निग्धांशाचं प्रमाण असलं पाहिजे. मग आता मी सांगितलं तुम्हाला की काय करायचं आपल्याला, शक्यतो ज्याच्यामध्ये घनपदार्थ जास्त आहेत अशा प्रकारचं दूध घ्यायचं. म्हणजे म्हशीचं दूध की ज्याच्यामध्ये 6% फॅट, 9% एसएनएफ आहे, 15 ते 16% पर्यंत घनपदार्थ आहेत. अशा प्रकारचं दूध तुम्ही काय केलंय, चांगलं फ्रेश दूध आपण त्यासाठी घेतले, खाव्यासाठी घेतले, लोखंडी कढईमध्ये घेतलेले, आणि ते तुम्हाला काय करायचे, धूर विरहित अग्नीवरती ठेवायचं. म्हणजे गॅस असेल, बॉयलर असेल, याच्यावरती तुम्ही काय केलंय, ठेवलेलं आहे, आणि दूध हे काय करायचं, उकळून घ्यायचं. हे करत असताना कंटिन्यू तुम्हाला काय करायचं, खुंटीच्या साह्याने ज्या पृष्ठभागावरती, कढईच्या पृष्ठभागावरती दूध आहे ते चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे की जेणेकरून त्या ठिकाणी दूध लागणार नाही. आणि मग हे दूध घट्ट व्हायला लागेल, त्यातील पाण्याचं बाष्पीभवन होत राहील. मग हळूहळू काय करायचं, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ते हलवून घ्यायचं, ढवळून घ्यायचं, आणि मग तो जे दुधाला घट्टपणा यायला लागेल, रंगामध्ये बदल जाण्याला दिसेल, आणि एक खळी प्रकार, खळ जशी असते आपली खळ, जे आपण चिटकवण्यासाठी वगैरे वापरतो, त्या खळीसारखी त्याची काय होते, अशी कन्सिस्टन्सी येते. तर त्या प्रकारचा त्याचा काय होतो, पोत येतो. आणि ह्यावेळेस काय करतं, हे जे घन पदार्थ आहे, हा जो आटवलेले दूध आहे, हे आटवलेले दूध काय करतं, कढईचा पृष्ठभाग सोडायला सुरुवात करतं. कढईचा पृष्ठभाग सोडायला सुरुवात करतं, एकत्रित येतं. हे दुधाचा जो हे आहे, गोळा आहे, तो एकत्रित येतो, तो चिकटायला सुरुवात करतो, कढईचा पृष्ठभाग सोडायला सुरुवात करतो, आणि ही त्याची काय झाली, तुमची एक स्टेज आली. त्या ठिकाणी काय करायचं, तापमान कमी करायचं, 80 ते 88 सेल्सिअसला घ्यायचं. आणि ज्यावेळेस हे जे घट्ट गोळा आहे तो एकत्रित येईल, कढई सोडून असा याचा गोळा तयार होईल, त्यावेळेस ती झाली त्याची अंतिम स्टेज. ही अंतिम अवस्था झाली खव्याची, की कढईचा पृष्ठभाग सोडून हे घन पदार्थ कढईचा पृष्ठभाग सोडतात, एकत्रित त्याचा गोळा तयार होतो. आणि ह्या वेळेस तुम्हाला काय करायचंय, की जे अग्नी असेल तो अग्नी थांबवायचा, आणि त्या ठिकाणी हे काय करायचं, कढई बाजूला काढून घ्यायची, आणि हा जो घन पदार्थ तयार झालेला जो खवा आहे, हा खवा कढईच्या पृष्ठभागावरती पसरून घ्यायचा, आणि थंड झाल्यावरती काय करायचं, त्याचा गोळा तयार करायचा, त्याचं वजन घ्यायचं, आणि त्या पद्धतीने पार्चमेंट पेपरमध्ये किंवा काय तुमचे लॅमिनेटेड पाऊच असतील याच्यामध्ये हे करून तुम्ही हा खवा रेफ्रिजरेटर टेम्परेचरला, म्हणजे 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमानाला 21 ते 3 आठवड्यापर्यंत सहजरित्या चांगल्या प्रकारे ठेवू शकता, आणि वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे म्हशीचं दूध आणि कढईचा पृष्ठभाग सोडतानाचा घट्ट गोळा झाल्यानंतरची त्याची अंतिम अवस्था, ह्या 2 गोष्टींवरती बारकाईने लक्ष दिल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचा खवा आपण तयार करू शकतो. आणि ती पर्सेंट रिकव्हरी आहे, म्हणजे साधारणपणे मी सांगितलं आता की कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाची जी रिकव्हरी आहे, त्याच्यापासून मिळणारा जो हे आहे, मिळणारा मुख्य पदार्थ आहे, ह्याचं प्रमाण हे त्याच्यामधील स्निग्ध पदार्थ आणि स्निग्धविरहित पदार्थ किंवा एकूण घन पदार्थावरती अवलंबून असतं. साधारणपणे गाईच्या दुधापासून 17 ते 19% म्हणजे 1 लिटर दुधापासून 170 ते 190 ग्रॅम खवा मिळतो. तर म्हशीच्या दुधापासून 21 ते 23% म्हणजे 210 ते 230 ग्रॅम पर्यंत खवा मिळू शकतो. नंतर जो आहे तो म्हणजे खवाजन्य पदार्थ. एक लक्षात घ्या की खवा विकण्यापेक्षा पेढा विकणं हे जास्त परवडतं. खवा विकला आपण, खव्यापेक्षा पेढा हा जास्त परवडतो. का परवडतो? कारण आपण काय करतो, खव्यामध्ये 25 ते 30% साखर टाकतो. म्हणजे 1 किलो तुमचा खवा असेल तर त्याच्यामध्ये काय झालं, तुमच्या 250 ते 300 ग्रॅम साखर आली. म्हणजे त्याचा पेढा किती झाला, 1300 ग्रॅम झाला. आणि मग हा पेढा आपण 400 रुपये ते 500 रुपये किलोने विकतोय. साखर किती टाकली, पण 250 ग्रॅम. साखर किती आहे, 40 रुपये किलो. म्हणजे साखरेची किंमत 10 रुपये आणि त्याच्यापासून आपण किती रुपये घेतोय, 100 रुपये. कारण 250 ग्रॅम आपलं उत्पादन वाढलंय. म्हणजे 10 रुपयाचे आपण किती रुपये घेतोय, 100 रुपये घेतोय आपण त्या ठिकाणी. म्हणून खव्यापेक्षा हे जे स्वीट मीट्स ज्याला म्हणतो आपण, किंवा जे मिठाई आहे, ही मिठाई विकणं जास्त परवडतं. पेढा असेल, बर्फी असेल, पण हा पेढा तयार करताना बाकी काही नाही, तुम्ही जो खवा तयार केलेला त्या खव्याचं वजन करायचं, नंतर तो खवा थोडासा मोकळा करायचा, आणि खव्याच्या 25 ते 30% म्हणजे 1 किलो खव्यासाठी 250 ते 300 ग्रॅम साखर, दळलेली साखर काय करायची, मिक्स करायची, त्याच्यामध्ये टाकायची, आणि खवा काय करायचा, गरम
करायचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. त्यावेळेस थोडं पाणी सुटल्यासारखं होईल. त्याला थोडंसं काय करायचं, हलवून घ्यायचं. जास्तीत जास्त प्रमाणात त्या खुंटीने हलवून घ्यायचं आणि ज्यावेळेस ते एकजीव होईल, चांगल्या प्रकारे साखर मिक्स झालेली असेल, त्यावेळेस काय करायचं, हिटिंग म्हणजे ते तापवण्याची प्रक्रिया थांबवायची. ते पसरून घ्यायचं मिश्रण आणि तुम्ही मग ते काय करायचं, हातावरती पेढे बनवून घ्यायचे किंवा पेढा मशीन, तुम्ही जेवढ्या प्रमाणावर तुम्ही पेढा तयार करणार आहे त्याच्यानुसार तुम्ही ते वापरू शकता आणि चांगल्या प्रकारचा पेढा करू शकता. ब्राऊन केळा किंवा ज्याला आपण तपकिरी पेढा म्हणतो, तुम्ही जर हे खवा आणि साखर मिक्स केल्यानंतर हे 85 ते 90 अंश सेल्सिअस तापमानाला हिटिंग केलं, तापवलं, तर त्याला असा तांबूस रंग येतो आणि तो जरा तुमचा तांबूस पेढा किंवा धारवाड पेढा ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचा पेढा आपण तयार करू शकतो. नंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे पनीर. हा आता सध्याही मार्केटमध्ये म्हणजे आता कितीही हे झालं, म्हणजे प्रथिनांनी समृद्ध असलेला असा हा पदार्थ, त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं आणि त्याच्यामुळे डायबिटीज म्हणजे ज्यांना मधुमेह झालेला आहे अशा लोकांना सुद्धा काय केलं जातं, पनीर हे शिफारशीत केलं जातं किंवा खायला सांगितलं जातं. प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं त्याच्यामध्ये. फक्त फॅटचं प्रमाण स्निग्ध म्हणजे कमी फॅट असलेलं जे पनीर आहे हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही आहारामध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे स्थूल लोक जे आहेत, ओबेसिटी म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं वजन कमी करायचंय, त्यावेळेस त्यांना डॉक्टर सल्ला देतात की प्रथिनांनी समृद्ध असलेलं काय केलं पाहिजे, आहार घेतला पाहिजे. म्हणजे मोड आलेलं कडधान्य असेल, त्याचप्रमाणे पनीर असेल, की जे प्रथिन जे आहेत, प्रथिन हे पचायला थोडेसे जड असतात आणि त्याच्यामुळे स्थूल लोकांसाठी सुद्धा पनीर आहारामध्ये असणं गरजेचं आहे आणि ह्या गुणवत्ता म्हणजे शाकाहारी लोकांच्या आहारामधील प्रथिनांचा जो चांगला स्रोत कोणता असेल तो म्हणजे पनीर. त्याच्यामुळे पनीरला सुद्धा मागणी ही वाढत आहे आणि त्याच्यामुळे पनीर, चांगल्या प्रकारचं पनीर कशा प्रकारे तयार करता येईल. पनीर तयार करत असताना एक लक्षात घ्यायचं की म्हशीचं दूधच वापरलं जातं. म्हणजे तुमच्याकडे गाय आणि म्हैस दोन्ही मिक्स करून पण तुम्ही वापरू शकता. परंतु पांढऱ्या शुभ्र रंगाचं पनीर, टणक पनीर, की एक बाईट मध्ये ते तोंडामध्ये तुटलं पाहिजे. हे जे चांगल्या गुणवत्ता म्हणजे जे गुणधर्म आहेत पनीरचे, की ते पांढरं शुभ्र असलं पाहिजे, टणक असलं पाहिजे, थोडंसं कडक कणखरपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. इलॅस्टिसिटी म्हणजे असं रबरासारखं लवचिक जास्त प्रमाणात नसलं पाहिजे आणि आपण दातांमध्ये धरल्यानंतर एका बाईट मध्ये अशा केल्यानंतर त्याचा तुकडा पडला पाहिजे. हे झाली तुमच्या चांगल्या पनीरची गुणवत्ता. ते चांगल्या पनीरची गुणवत्ता जर आपल्याला आणायची असेल तर म्हशीचं दूध जे आहे, म्हशीचं दूध घेतलं पाहिजे आणि तुम्हाला मग ह्याचं काय केलं तर स्टँडर्डायझेशन केलं तर प्रमाणीकरण केलं. तुम्ही ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करणारे, सांघिकरित्या हा व्यवसाय करणारे, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, 6% फॅट आणि 9% एसएनएफ. ह्याला जर तुम्ही हे दूध स्टँडर्डाइज केलं तर तुमचं कितीही तुम्ही पनीर किती आज बनवलेलं म्हणजे आज 2 जानेवारीला बनवलेलं पनीर आणि 2 फेब्रुवारीला बनवलेलं पनीर ह्याच्या गुणवत्तेमध्ये, त्याच्या घटकांमध्ये, त्याच्या रिव्हॉलॉजिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याचं जे टणकपणा असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे दुधाचं शक्यतो 6% स्निग्धांश आणि 9% स्निग्धविरहित पदार्थांना काय केलं तर प्रमाणीकरण केलं. आपण आता म्हशीचं दूध घ्यायचं. म्हशीचं दूध घेतल्यानंतर काय करतो आपण, त्याचं तापवतो 82 अंश सेल्सिअस तापमानाला 5 मिनिट. म्हणजे शक्यतो दूध उकळून द्यायचं नाही, उकळवलेल्या अवस्थेला येऊ द्यायचं, वाफ वरती आली पाहिजे. आणि मी अगोदर सांगितले तापमापी, आपल्याला जर मूल्यवर्धित पदार्थ करायचा असेल तापमापी आपल्याकडे असलीच पाहिजे, तापमापक आपल्याकडे असले पाहिजे, थर्मामीटर आपल्याकडे असलेच पाहिजे. आपल्याला दही, लस्सी, श्रीखंड किंवा दही आणि लस्सी, श्रीखंडाच्या तुम्हाला जास्त नादी लागायचं नसेल, दही आणि लस्सी अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला तयार करायचे असतील, इन्क्युबेटर आपल्याकडे असलेच पाहिजे. 22 ते 25,000 किंमत आहे फक्त. हे असलेच पाहिजे. कारण आपल्याला काय करायचं एक लक्षात घ्या, व्यवसाय म्हटलं की व्यवसायाचा पहिला उद्देश कोणता असतो, नफा कमवणं. नफा कमवणं म्हटल्यानंतर काय करायचं आपल्याला, नफा केव्हा जास्त असतो, उत्पादन खर्च कमी आणि मिळलेलं उत्पन्न जे आहे त्याच्यापासून मिळणारं जे हे आहे इन्कम आहे तो काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. ह्या दोन्हीतील तफावत जेवढी जास्त तेवढा मिळणारा निव्वळ नफा जास्त. आणि व्यावसायिक स्वरूप म्हटल्यानंतर दर्जेदार त्याचा ब्रँड एस्टॅब्लिश करणं गरजेचं असल्यामुळे ह्या गोष्टी ज्या त्या गोष्टी आपल्याकडे असतात त्या ठिकाणी तडजोड करायची नाही. कारण आपलं कोॲग्युलेशन टेम्परेचर, दूध साखळवण्याचं तापमान जे आहे, सायट्रिक ऍसिड टाकण्याचं तापमान, हे जरी बदललं तरी पर्सेंट रिकव्हरी बदलते. एक लक्षात घ्या.
म्हणजे आपण सांगतो 70°C तापमानाला तुम्ही काय करायचं, सायट्रिक ऍसिड टाकायचं. हे जर 90°C टाकलं, 60°C टाकलं तर पर्सेंट रिकव्हरी मध्ये सुद्धा फरक आढळतो. रिटेन्शन ऑफ शेप म्हणजे हे पनीर तुम्ही परतवत असताना आहे तो आकार त्याचा टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे ही बदल. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, पनीरची भाजी करायला लागतो त्यावेळेस शॅलो फ्राईंग म्हणतो आपण, परतून घेतो. परतून घेत असताना त्याचा जो आहे तो आकार, त्याच्या वड्या आपण केल्या त्या आहे तशा त्याचं राहिलं पाहिजे, त्याचं रिटेन्शन झालं पाहिजे त्या शेपचं, साईजचं, आणि ते त्या तापमानावरती अवलंबून असतो. म्हणून तापमापी आपल्याकडे असणं फार गरजेचं. 70°C तापमानाला आपल्याला काय करायचंय, ह्याचं या ठिकाणी 82°C तापमानाला 5 मिनिट आपण दूध तापवलेलं आहे. दूध त्या म्हणजे दुधाचं पातेलं आपण बाजूला केलंय. त्याच वेळेस आपण काय करतो, 1 ते 1.5% सायट्रिक ऍसिड सोल्युशन तयार करतोय. साधारणपणे 1 लिटर दूध साखळवण्यासाठी 1.5 ते 2 ग्रॅम सायट्रिक ऍसिड लागतं. त्या पद्धतीने आपल्याला पाण्यात काय करायचं, सायट्रिक ऍसिड मिक्स करून ते पाणी सायट्रिक ऍसिडचं द्रावण आपल्याला तापवायचं आणि त्याचं तापमान सुद्धा किती आणायचं, 70°C. ज्यावेळेस दोन्हीचं तापमान सारखं आहे, 70°C, सायट्रिक ऍसिडचं पण आणि दुधाचं पण, त्यावेळेस हे सायट्रिक ऍसिड सावकाशरित्या तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि उलथण्याच्या साह्याने, खुंटीच्या साह्याने गोलाकार ढवळायचे. म्हणजे असं किंवा असं, म्हणजे अर्धा असं ढवळून घ्यायचं नाही, की जेणेकरून त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं, मग त्याचे तुकडे होतात. तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. मी सायट्रिक ऍसिड टाकत असताना गोलाकार काय करायचं, ते ढवळायचंय. आणि ज्यावेळेस तुम्हाला पिवळसर हिरवट रंगाचा जो फे म्हणजे निवळी आहे, ती निवळी तुम्हाला सेपरेट झालेली दिसेल, दूध साखळलेलं दिसेल, दूध नासल्यासारखं दिसेल. आणि ज्यावेळेस पूर्णतः कुठंच पांढरं त्याच्यामध्ये दिसलं नाही पाहिजे, जिथं पांढरं तुम्हाला थोडंसं दिसेल त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड द्रावण टाकायचं. म्हणजे ते काय होईल, दूध साखळलं जाईल आणि पूर्णतः ची पिवळसर हिरवट रंगाची निवळी तुम्हाला दिसली, त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड टाकायचं बंद करायचं. 4 ते 5 मिनिट अशाच प्रकारे त्या पातेल्यामध्ये हे साखळलेलं दूध ठेवायचं. नंतर चांगलं मस्लिन क्लॉथ, मलमली कापड आहे, मलमली कापड घ्यायचं आणि त्या मलमली कापड काय करायचं, त्याच्यावरती हा जो साका आहे, हा साका टाकायचा, साखळलेलं दूध, आणि तो जे फे आहे, फे काय होईल, त्या मलमली कापडातून खाली निसरून जाईल आणि वरती जो तुमचा गोळा राहील, जे साखळलेलं म्हणजे ज्याला आपण कर्ड म्हणू, दह्यासारखा घट्ट, ते काय करायचं, त्या मलमली कापडात येणार आहे. आणि मग त्या मलमली कापडात आलेला जो साखळवलेला पदार्थ आहे तो काय करायचा, पनीर प्रेस म्हणजे जे पनीर दाब यंत्र आहे त्याच्यामध्ये ते ठेवायचं. त्याला वरून मलमली कापड असं गुंडाळायचं आणि त्याच्यावरती काय करायचं, दाब द्यायचं. साधारणपणे 2 किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर एवढा दाब 20 ते 25 मिनिट आपल्याला द्यायचा आहे. आणि मग घट्ट त्याच्यामधील सगळं जे पाणी आहे, म्हणजे जे फे आहे, फे निचरा होईल त्याचा. आणि 20 ते 25 मिनिटांनी काय करायचं, हे ब्लॉक बाजूला बाहेर काढायचा, घट्ट झालेला पनीरचा ब्लॉक, त्याचे तुकडे करायचे आणि 3% ब्राईन सोल्युशन म्हणजे मिठाच्या द्रावणामध्ये, चिल्ड ब्राईन सोल्युशन, थंड असलेलं मिठाचं जे द्रावण आहे त्याच्यामध्ये काय करायचे, हे बुडवायचे. नंतर त्याचं पाणी निचरून द्यायचं आणि मग पार्चमेंट पेपरमध्ये किंवा इतर जे हे आहे तुमचं त्याच्यामध्ये काय करायचं, त्याचं पॅकेजिंग करून रेफ्रिजरेटर टेम्परेचरला म्हणजे साधारणपणे 5 ते 7°C तापमानाला तुम्ही काय करू शकता, हे साठवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने म्हशीच्या दुधापासून तुम्ही चांगल्या प्रकारचं पनीर तयार करू शकता. बऱ्याचशा वेळेला काय होतं, लोक काय म्हणतात, आमच्याकडे म्हशी दूध नाही, आम्हाला गाईचं दूध हे करायचंय. एक लक्षात घ्या की देशी गाईचं दूध असेल तुमचं, त्याच्या ते जर म्हशीच्या दुधामध्ये मिक्स केलेलं असेल तर त्याच्यामध्ये कलरमध्ये ह्याच्यामध्ये फार फरक पडू शकतो. पण तुमचं जर जर्सी गाईचं दूध असेल, त्या गायीने जर जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ला असेल तर त्याच्यामध्ये येणारा पिवळसर रंग, दुधाला जास्त तीव्र म्हणजे चमकणारा असा पिवळसर रंग येणार. म्हणजे दुधाला जो पिवळा रंग येतो तो कशामुळे येतो, कॅरोटीनमुळे येतो. मग गाईच्या दुधाला तो पिवळसर रंग येतो. त्याच्यामध्ये ठराविक ब्रीड म्हणजे जर्सी सारख्या ब्रीडच्या जातीच्या दुधामध्ये जास्त पिवळसरपणा येतो. त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामध्ये अजून जास्त गर्द असा पिवळसर रंग येतो. तर इतर गायींच्या दूध तुम्ही जर वापरलं 60-40 म्हणजे 60% समजा म्हशीचं दूध आहे, 40% गाईचं दूध आहे, हे दोन्ही मिक्स करून त्याचं स्टँडर्डायझेशन करून त्याच्यापासून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं पनीर तयार करू शकता. साधारणपणे 17 ते 20%, 20 ते 22% सुद्धा रिकव्हरी येते. म्हणजे 1 किलो 1 लिटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम पर्यंत तुम्हाला पनीर मिळू शकतं. म्हणजे अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं पनीर तुम्ही तयार करू शकता. नंतरचा जो पदार्थ आहे ते म्हणजे तूप.
तूप हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे आणि आज आपण पाहतो की देशी गाईचं जे तूप आहे, प्रामुख्याने देशी गाईचं तूप लोक 2,500 ते 3,000 रुपये किलो या दराने आज विकत आहे. आणि त्याच्यामुळे देशी गोसंवर्धन करत असताना त्याचं दही असेल, लस्सी असेल, पनीर असेल, याला तर मागणी आहेच. आज मॉलमध्ये आपण पाहतो प्रामुख्याने शहरांमध्ये की इथे देशी गाईचं पनीर मिळेल, इथे देशी गाईचं दूध मिळेल, देशी गाईची लस्सी, अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात ज्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तसं आज आपण कुठेही बाहेर फिरलो, म्हणजे आता प्रामुख्याने नाशिक, पुणे रस्त्यावरती वेगवेगळे ढाबे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्टॉलवरती तुम्हाला दिसतं देशी गाईचं तूप, रेट 2800 रुपये पर केजी, 3,000 रुपये, 3200, 3,500 रुपये किलो पर्यंत लोक ह्या तुपाचा म्हणजे दर घेत आहे. त्याच्यामुळे तूप हा जास्त काळ टिकणारा, जास्त शेल्फ लाईफ, ज्याचा साठवणूक काळ हा जास्त आहे, असा हा पदार्थ आहे. आणि म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की दही असेल, दहीजन्य पदार्थ असतील, हे तर निश्चितच चांगले आहेत. म्हणजे तुमचे पोटाचे सगळे विकार त्याच्यामुळे बरे होऊ शकतात. अशा प्रकारची गुणवत्ता ह्या विरजवलेल्या पदार्थांमध्ये आहे. आणि तशाच प्रकारची गुणवत्ता, औषधी गुणधर्म हे तुपामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये 99 ते 99.5% स्निग्धांश फॅट आहे. एक लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे म्हणजे ह्याचा साठवणूक काळ जास्त आहे, ह्याला मागणी जास्त आहे आणि बहुतांश ठिकाणी म्हणजे ह्या तुपाची मागणी जास्त. म्हणजे पंजाब, हरियाणा ह्या उत्तर भारतामध्ये तर तूप, लस्सी म्हणजे दुग्धजन्य सगळ्याच पदार्थांना त्या ठिकाणी मागणी जास्त. राजस्थानमध्ये दाल बाटी, दाल रोटी, नंतर इकडे तुम्ही साऊथमध्ये पाहिलं म्हणजे कर्नाटका वगैरे म्हैसूर पाक, हलवा, लड्डू, याच्यामध्ये ह्या तुपाचा वापर हा जास्त प्रमाणात करतात. तर तूप हे तुमचं जास्त काळ टिकणारा पदार्थ आहे. आणि ह्याला एक चांगल्या प्रकारचा म्हणजे ह्याचं जे आहे की एक सुगंध, चांगल्या प्रकारचा सुगंध, दर्जेदार सुगंध, रवाळपणा, हे याचे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहेत, गुणवत्ता दाखवतात. एक ज्याला रिचनेस म्हणतो आपण, मोहित करणारा सुगंध, की दुधाला किंवा दुग्धजन्य पदार्थांना जो सुगंध येतो, तो सुगंध येत असतो स्निग्धांशामुळे. आणि तो स्निग्धांश जो असतो, त्या स्निग्धांशाला सुद्धा तो फॅट ग्लोबल मेम्ब्रेन मध्ये असणारा जो फॉस्फोलिपिड असतं, फॉस्फोलिपिडमुळे एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो. तसा एक विशिष्ट प्रकारचा मोहित करणारा सुगंध आणि रवाळपणा, रवाळ असं त्याचं जे टेक्स्चर आहे, हे त्याच्यामधलं फार महत्वाचं आहे. तर आपण म्हणतो की तुपामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, वजन वाढतं. तूप हे आहारामध्ये चांगलं नसतं, परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला ज्या काही कॅलरीज लागतात त्याच्यामधले 10% कॅलरीज समजा तुमच्या जर समजा त्या तुपापासून आल्या असतील तर त्याचा काही हे होत नाही परिणाम. पण 10% जास्त म्हणजे 2 चमच्यापेक्षा जास्त समजा तुम्ही तूप खाल्लं, 3 चमच्यापेक्षा जास्त तूप तुम्ही खाल्लं, तर त्या ठिकाणी तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस किंवा ओबेसिटी, वजन वाढीसारख्या समस्या होऊ शकतात. परंतु ठराविक प्रमाणात तुमच्या आहारामध्ये तूप असणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून त्याच्यामुळे सांधेदुखी किंवा इतर कोणतेही आजार होणार नाही. लुब्रिकेशन, ज्याला वंगण म्हणतो आपण. एक लक्षात घ्या की आज आपण चांगल्या प्रकारचं तूप तयार केलं, चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये त्याला हे आहे, परंतु उद्या जर कोणी सांगितलं की त्याच्यामुळे वजन वाढतं, त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, अशा प्रकारचं जर कोणी सांगितलं, त्या ठिकाणी तुप खरेदी करण्याकडे लोक पाठ फिरू शकतात. परंतु आपल्याला त्याचे औषधी गुणधर्म असणं गरजेचं, की तुम्ही त्याचं मार्केटिंग केलं चांगल्या प्रकारे. मी सांगितलं तुम्हाला अगोदर की एक स्किल आहे. तुम्ही काय केलं म्हणजे देशी गाईचं तूप किंवा वैदिक तूप जे तुम्ही हे करताय त्या पद्धतीने, आणि काय आरोग्यवर्धक, त्वचेला चकाकी येते, केसांना चकाकी येते, सांधेदुखीपासून मुक्तता, डोळ्यात तेजस्विता येते, ग्लो म्हणजे डोळ्यांमध्ये तुमच्या काय होते, नजरेतील तीक्ष्णपणा वाढतो,
हे काही खोटं नाही. म्हणजे हे संशोधनामधून दिसून आलेले निष्कर्ष आहेत हे. मग एक लक्षात घ्या, अशा प्रकारची जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली त्या ठिकाणी, कारण एनकॅश करता आलं पाहिजे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लोक हे आरोग्यविषयक जागरूक आहेत. ह्याने वार्धक्य काय होतं, उशिरा येतं, वार्धक्य लवकर येत नाही. अँटी एजिंग प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असतात. बघा तुम्ही 5,000 सुद्धा घ्यायला तयार होते. कुणालाच म्हातारा व्हायला आवडणार नाही. अरे म्हातारा व्हायला कुणालाच नकोय, बरोबर आहे. सुरकुत्या कमी होतात त्वचेवरच्या, केस चांगले राहतात. अशा प्रकारचे ज्या फॅक्ट आहेत, म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, जे याच्यापासून मिळणारे फायदे आहेत, हे जर तुम्ही लोकांपर्यंत म्हणजे त्या ॲडव्हर्टाइज करत असताना ते पॉम्पलेट तिथं लावलं किंवा तो बोर्ड त्या ठिकाणी लावला की तूप, देशी गाईचं तूप किंवा तुम्ही जे तूप करताय तूप आरोग्यवर्धक, त्वचेला चकाकी देतं, केस तेजस्वी करतं, डोळ्यातील तेजस्वीपणा वाढवतं, म्हणजे वार्धक्य उशिरा येतं, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज म्हणजे ज्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे टॉक्झिक पदार्थ आहेत शरीरामधील विष बाहेर टाकले जातात, सांधेदुखीपासून मुक्तता, अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टीज म्हणजे कॅन्सर पासून सुद्धा मुक्तता, तुम्हाला कॅन्सर सुद्धा कमी प्रमाणात होऊ शकतो, कॅन्सर त्याच्यापासून बरा होऊ शकतो. ह्याच्या प्रूव्हन गोष्टी आहेत, ह्या तुम्ही मांडल्या तरी काय होऊ शकतं, त्याच्याकडे लोक म्हणजे आकर्षित होऊ शकतात आणि तुम्हाला म्हणजे त्या मार्केटमध्ये ह्या तुमचा स्टॉक राहणारच नाही. मी अगोदर सांगितलं विपणन हे एक स्किल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रूव्हन आहेत, संशोधनामध्ये सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यामुळे बॉडी तुमची फ्लेक्झिबल बनते. कोलेस्ट्रॉल वाढलं तरी कोलेस्ट्रॉल HDL जे आहे, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, जे तुमचं आरोग्यवर्धक आहे अशा प्रकारचं वाढतं. शॉर्ट चेन फॅटी ऍसिडचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे काय होते, तुमचं मेटाबॉलिझम जो आहे म्हणजे चयापचयाची क्रिया ती सुद्धा सुधारते. म्हणजे अशा प्रकारचे विविध फायदे ह्या तुपापासून आहेत. ह्याच्यामध्ये 99 ते 99.5% फॅट आहे तुमचं. कॅरोटीन आहे, व्हिटॅमिन ए, टोकोफेरॉल म्हणजे जे अँटीऑक्सिडंट आहे, अँटी एजिंग प्रॉपर्टी. मी अगोदर सांगितलं तुम्हाला की जे काय करतं तुमचं वार्धक्य लांबवतं, त्वचेला चकाकी आणतं, केसांना चकाकी आणतं. अशा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ह्या तुपामध्ये जास्त असल्या कारणाने इथून पुढच्या काळात हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे आपण काय केलं, ॲडव्हर्टाइज केलं, ह्याचे चांगले गुणधर्म आपण लोकांपुढे, चांगल्या गुणवत्ताच्या लोकांपुढे मांडल्या, आरोग्यातील महत्त्व जर आपण लोकांपुढे मांडलं तर अजूनही ह्याची मागणी वाढत राहणार आहे आणि ह्याच्यापासून मिळणारा दर हे वाढणार आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला विकायच्या त्याचे औषधी गुणधर्म, त्याचं महत्त्व हे अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते अगोदर आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आपण सांगितलं दही हे चांगलं असतं, लस्सी हे चांगलं असतं, त्याने कोणतेही पचनाचे विकार होत नाहीत, पण आपणच कधी दही खात नसलं, आपण नुसतं विकत असलो उपयोग नाही. आपण अगोदर ते तयार केलं पाहिजे, चांगलं दर्जेदार ते दही दररोज आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. तसं तूप ही ऍटलिस्ट 2 चमचे तूप आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. मग आपले रिझल्ट ज्यावेळेस लोकांना दिसतील त्यावेळेस त्यांना कळतं की अरे हे असं असं आहे. आज कितीतरी देशी पालन करणारे लोक सांगतात की आमच्या घरातील ह्याला असा असा आजार होता, तो ह्या देशी गाय पालन सुरू केल्यापासून राहून गेलाय, ह्याच्यापासून हे असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्याचं महत्व वाढायला लागलं, लोक देशी गोपालनाकडे वळायला लागले, देशी दूध उत्पादनाकडे वळायला लागली. हे कशामुळे? आज तुमचं कोणतरी ऐकलं, तुमच्या पाहुण्यारावळ्याने ऐकलं, तुमच्या गावातल्या लोकांनी ऐकलं, त्याच्या 10 लोकांनी ऐकलं आणि हा आलेला अनुभव आहे, अनुभवातून तुम्ही हे सांगताय आणि त्याच्यामुळे त्याचं महत्व वाढत गेलं. तशा प्रकारे हे सुद्धा तुमच्या अनुभवातून लोकांना पटवून देता आलं पाहिजे. अरे मला असं असं होतं, मी दही दररोज आहारात घेतो किंवा 2 चमचे तूप खातो, तेव्हापासून माझी सांधेदुखी राहिली आणि राहूनच जाते. एक लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या संशोधनाने सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्या दृष्टीने ह्यालाच जर आपल्याला महत्व वाढवायचं असेल तर ह्याही गोष्टी तुम्ही लोकांना पटवून सांगितल्या पाहिजे, त्याची ॲडव्हर्टाइज चांगल्या प्रकारे केली पाहिजे. मग तूप तयार करत असताना त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे आपण जे पारंपरिक पद्धत आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करतो, दुधाची साय काढतो, 4-5 दिवसाची साय बाजूला ठेवतो, त्या सायमध्ये काय करतो, विरजण लावतो. विरजण लावून म्हणजे बुवा ते विरजण लावलेलं जे हे आहे, साय आहे, ते काय करतो, 4-5 दिवसांनी घुसळवतो रवीच्या साहाय्याने. मग त्याचं लोणी काढतो, ती लोणी कडवतो आणि लोणी कडवून त्याचं काय करतो आपण
तूप तयार करतो. ही तुमची पारंपरिक पद्धत. काही डायरेक्ट क्रीम पद्धत म्हणजे जी आपण म्हणजे क्रीम सेपरेटर यंत्राच्या साहाय्याने क्रीम बाजूला काढतात. मलई बाजूला काढून काय केलं जातं, मलईला विरजण लावलं जातं. रायपण क्रीम म्हणतो आपण, विरजण लावलेली मलई. ते विरजण लावल्या मलईला पुन्हा काय करतो आपण थोड्या म्हणजे 20-22 तास किंवा एक रात्रभर 10 ते ओव्हरनाईट ज्याला म्हणतो आपण 12 ते 18 तासापर्यंत आपण ते हे करतो आणि नंतर काय करतो त्याचं पुन्हा घुसळवतो बटर चर्नरमध्ये, त्याचं लोणी काढतो आणि लोणी कडून तूप तयार करतो. काही डायरेक्ट क्रीम कडवून डायरेक्ट मलईच तापवून त्याच्यापासून सुद्धा तूप तयार करतात. परंतु या ठिकाणी सुद्धा काय तुम्हाला म्हणजे जर रायपण क्रीम म्हणजे विरजवलेल्या क्रीम म्हणजे दही असेल, तुपाला तुम्ही दुधाला तुम्ही विरजण लावलेलं आहे अशा प्रकारचं विरजवलेलं दूध असेल, नंतर तुमची क्रीम मलई असेल, ह्याला मिळणारा जो सुगंध आहे याच्यापासून तयार होणारं जे तूप आहे ते उच्च दर्जाचं आणि त्याला एक टिपिकल प्रकारचा सुगंध आहे. मी अगोदर तुम्हाला सांगितलं की ह्या विरजणाने डायॲसिटाइल कंटेंट त्याच्यामधलं वाढतं आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो. बऱ्याचशा वेळेला व्हाईट बटर म्हणजे जे टेबल बटर तयार करतात त्या ठिकाणी विरजण लावत नाहीत. जे बटर म्हणूनच वापरायचं म्हणजे त्याला लोणी म्हणूनच वापरलं जातं टेबल पर्पजसाठी. तूप तयार करण्यासाठी शक्यतो विरजण लावलेलं क्रीम किंवा विरजण लावलेलं दूध, दही हे वापरलं जातं. त्याच्यामुळे जे दर्जेदार तूप आहे, हे दर्जेदार तूप हे तयार होतं. म्हणजे तुम्ही आणि याच्यामध्ये काय एक लक्षात घ्या, की जास्त काळ ही साय पण साठून राहिली नाही पाहिजे. म्हणजे ज्याला काय होतं मग कुबट वास येतो. रॅन्सिडिटी म्हणजे त्याच्यामधलं साय म्हणजे काय फॅट आहे. ह्या फॅटचं काय होतं, की लिपोलिसिस होतं. म्हणजे ऑक्सिजनशी त्याचा जास्त प्रमाणात संयोग झाला, की काय होतं लिपोलायटिक ऍक्टिव्हिटी होतात, कुबटपणा येतो, उग्र असा वास येतो. त्याच्यामुळे त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ऍटलीस्ट 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, ह्याचं लोणी तयार केलं पाहिजे आणि लोणी तयार करून ते चांगल्या प्रकारे कडून त्याचं तूप तयार केलं पाहिजे. हे करत असताना म्हणजे काय केलं जातं, की जे आपण लोणी तयार करतोय, हा लोण्याचा गोळा जो आहे तुम्ही काय करताय तापवायला घेतला 30 ते 40 म्हणजे 34°C पुढे तापमान गेलं, की त्याचं काय होतं वितळायला सुरुवात होते. 60°C सगळं लोणी म्हणजे काय होतं तुमचं फॅट वितळून जातं. 94°C काय होतं, की जे प्रोटीन असते प्रोटीनचं कोॲग्युलेशन होतं आणि ते फॅट आहे पूर्ण मेल्ट होऊन जातं आणि त्याच्यामधल्या पाण्याचं बाष्पीभवन व्हायला लागतं. 100 ते 110°C तापमानाला काय होतं, की जे तुमचं डिनेचर्ड पार्टिकल्स आहेत म्हणजे जे कर्ड पार्टिकल्स आहेत, जे स्निग्धविरहित पदार्थ आहेत, ते स्निग्धविरहित पदार्थांचा वरती असा एक थर येतो, स्कम फॉर्मेशन होतं. आणि साधारणपणे 115 ते 120°C तापमानाला काय होतं, की असे बबल्स म्हणजे बुडबुडे यायला लागतात, चर्र असा आवाज येतो आणि हे जे वर आलेला तुमचा जो हे आहे काय थर आहे, तवंग आहे. तो तवंग काय तुम्ही त्या गाळणीने काढून घ्या किंवा तो काय होतो त्या काळाने खाली खाली जाऊन बसतो, तळाला जाऊन बसतो. एक चांगल्या प्रकारचा सुगंध आणि एकदम येलोविश म्हणजे पिवळसर रंगाचा असं एकदम चांगलं द्रव त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर असा दिसेल, चांगला सुगंध आलेला दिसेल, चर्र असा आवाज आलेला दिसेल. ही झाली तुमची तूप करण्याची फायनल स्टेज. या ठिकाणी तुम्ही तूप काय करायचं ते काढून घ्यायचं. या ठिकाणी काय होतं, की तुमचं जास्त काळ जर ते क्रीम असेल, मलई असेल, जास्त काळ जर राहिली त्याची आम्लता वाढते. विरजनाचं प्रमाण जास्त वाढले त्याची आम्लता वाढते. आम्लता वाढली, की तुपामध्ये नाही म्हटलं तरी थोडासा आंबूसपणा, कुबटपणा येतो. त्याच्यामुळे आम्लता जास्तही नाही झाली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते कडवताना सुद्धा जर तुमचं कमी प्रमाणात कडवलं गेलं त्यालाही एक म्हणजे आम्ल वास असा येतो. ओव्हर कुकिंग झालं म्हणजे 120°C पेक्षा जास्त तापमान जास्त काळासाठी झालं तर त्या ठिकाणी सुद्धा थोडासा काळसर रंग येतो. म्हणजे ओव्हर हिटिंग पण झालं नाही पाहिजे आणि कमी पण झालं नाही पाहिजे. ह्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तूप तयार करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं फार गरजेचं आहे. एका ठराविक स्टेजला किंवा जो आहे आणि नंतर हे कडवल्यानंतर थंड करताना सुद्धा लवकरात लवकर ते हे झालं पाहिजे.
थंड झालं पाहिजे की जेणेकरून ग्रॅन्युलेशन रवाळपणा जो आहे हा रवाळपणा आला पाहिजे. आणि तो रवाळपणा येण्यासाठी थंड होण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे आणि साधारणपणे 21° तापमानाला काय करतो आपण तुपाची साठवणूक करतो. आणि मग प्री स्ट्रॅटिफिकेशन मेथड म्हणजे त्रिस्तर पद्धत सुद्धा काही जास्त प्रमाणात तुम्हाला करायची असेल त्या ठिकाणी असते. म्हणजे एक केटल असते, त्या केटलमध्ये तुम्ही हे काय केलं, लोणी घेतलेलं, लोणी थोडंसं कडवलेलं आहे म्हणजे तापवलेलं आहे. 88 ते 90° तापमान आलं की त्या ठिकाणी काय करायचं, त्या तापमानाला हे काय केलं जातं, लोणी तसं ठेवलं जातं. म्हणजे 3 स्तर तयार होतात. खालच्या भागात ताक किंवा पाणी असतं. मध्ये तुमचं काय तूप आहे, स्निग्ध पदार्थ आहे आणि वरती तुमचे जे कर्ड पार्टिकल्स आहेत म्हणजे स्कम आहे, तवंग आहे. दह्याचा किंवा बेरी ज्याला म्हणतो आपण त्याच्यासारखा जो तवंग तो वरती आलेला असतो. तो वरचा तवंग काय केला जातो, गाळणीच्या साहाय्याने काढून घेतला जातो. खाली त्याला एक तुटी असते, त्या तुटीतून काय केलं जातं, हे ताक किंवा पाणी काढून घेतलं जातं आणि मध्ये जो असतो तो फक्त तुपाचा भाग, स्निग्ध पदार्थ राहिले असतात. ते पुन्हा 100 ते 110° तापमानाला तापवले की अतिशय उच्च दर्जाचं कोणताही उग्र वास नसलेलं, कोणताही त्याला डिफेक्ट नसलेलं असं तूप ह्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आणि इथं तुमचं काय ताक किंवा ते पाणी ऑलरेडी तुम्ही काढलेले त्याच्यामुळे लागणारी ऊर्जा सुद्धा कमी आहे, उष्णता सुद्धा कमी लागते. अशा प्रकारे ह्याच्यापासून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तूप तयार करू शकता. म्हणजे हे कोणतीही पद्धत तुम्ही वापरून तूप तयार करू शकता. तर हे झालं तुपाविषयी. आणि मग तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही हे असेल काय ह्याच्याविषयी कोणत्याही पदार्थाविषयी काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता. धन्यवाद पाटील सर. यानंतर याबाबत कोणत्याही शेतकऱ्याच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते आपण डायरेक्ट सरांना विचारू शकता. सर स्क्रीन शेअर बंद करा. हा रवी विचारा प्लीज. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला ना, बोला. नमस्ते सर, बोला बोला. पाटील सर, तुम्हाला दोन मला प्रश्न विचार. एक तर पहिली गोष्ट, फार सुंदर तुम्ही विवेचन केलं. वी आर रिअली ग्रेटफुल फॉर दिस. तुमचं इतकं टेक्निकल नॉलेज पण इतकं चांगलं आहे, छान. कारण आम्हाला ह्या पनीरमध्ये किंवा इव्हन खव्यामध्ये एवढे प्रकार असतात हे आम्हाला माहित पण नव्हतं आणि त्याचं तुम्ही इतकं छान विश्लेषण केलं. वी आर रिअली थँकफुल टू यू. पहिला प्रश्न असा आहे सर की तुम्ही ही जी आता आम्हाला पीपीटी आपण शेअर करणार आहे का आम्हाला? हो देऊ ना सर, त्याच्याबद्दल काही वाद नाही. एक लक्षात घ्या की इथून पुढे सगळ्या ज्या गोष्टी आपण याच्या सगळं जे विस्तारविषयक लेखन आहे म्हणजे घडीपत्रिका असतील, बाकीचे सगळे पॉम्पलेट वगैरे ह्या आपल्या देशिक आहे व संशोधन व प्रशिक्षण केंद्र, तुम्ही याच्यावरती जर रजिस्टर झाला असेल सगळं साहित्य तुम्हाला उपलब्ध होईल, सगळं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होईल. आम्ही सगळ्या गोठ्यांवरती सुद्धा जसं आम्हाला शक्य होणार त्या पद्धतीने फिरणार आहोत, तिथं तांत्रिक मार्गदर्शन करणार आहोत, सगळ्या उणिवा आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके सर. सर आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकतील, ईमेल ऍड्रेस किंवा सेल नंबर्स किंवा असे? हो, आपल्या म्हणजे ह्याचा तर त्या ह्याच्यावरती दिलेलाच आहे. माझा जो मोबाईल नंबर आहे तोही आपल्याला त्या लिंक वरती हे झालेला असेल, मिळालेला असेल. तरी पण मी सांगतो, माझं नाव डॉक्टर बाळासाहेब पाटील. मोबाईल क्रमांक आहे 94 94 23 23 56 56 09 09 16. ओके. आणि सर दुसरं एक तुम्ही दह्याच्या बाबतीत सांगितलं होतं की स्टार्टर कल्चर ज्यावेळी तो आपण करतो तर त्यावेळी तो लॅक्टोबॅसिलसचा कुठला स्ट्रेन सर तुम्ही सांगितला फॉर गुड टेस्ट अँड? नाही, आता त्याच्यामध्ये काय माहिती का, लॅक्टोकोकस लॅक्टिस सोस्पिसिस डायसिटी लॅक्टिस म्हणून जो आहे तो डायसिटी लॅक्टिस, त्याच्या नावामध्ये डायसिटी लॅक्टिस आहे, म्हणजे त्याच्यामुळे डायसिटाईल कंटेंट त्याच्यामधलं वाढतं. आणि आपल्याला जो विशिष्ट प्रकारचा सुगंध ह्या विरजवलेल्या पदार्थामध्ये येतो तो डायसिटाईल कंटेंटमुळे येतो. आणि त्याच्यामुळे डायसिटाईल कंटेंट त्याच्यामधलं वाढलं की त्याला एक चांगल्या प्रकारचा लस्सी असेल, दही असेल, एक चांगल्या प्रकारचा सुगंध त्याच्यामुळे येतो. अशा प्रकारचं तुम्ही कल्चर विरजन तुम्ही वापरू शकता. लॅक्टोबॅसिलस डायसिटी लॅक्टिस. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. सर धन्यवाद. यानंतर श्री रणजित शिंदे सर, प्लीज आपल्या काही शंका असतील तर आपण विचारू शकतो सर. हा सर नमस्ते. प्रथमतः सर तुम्ही खूप चांगलं लेक्चर दिलं, याबद्दल तुमचा आभारी आहे.
सर मी तुमचा खर तर विद्यार्थी आवाज- आहे. 2012 पर्यंत मी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणेमध्ये शिकलो. हा हा तर मला एक सर प्रश्न होता किंवा म्हणजे विचारायचं होतं की जे आपले देशी गाय आहेत, उदाहरणार्थ सहीवाल, राठी किंवा या इतर गायी, त्यांच्या विषयीचं एखादं विस्तृत लेक्चर मला कुठं ऐकायला मिळेल का, किंवा तुम्ही भविष्यामध्ये असं काय अरेंज करण्याचा तुमचा काय plan आहे? शिंदे तुम्ही, मला वाटतं शिंदे साहेब तुम्ही काल ती लेक्चर अटेंड केलं नाही वाटतं. कालच आपलं ह्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आमचे सहकारी डॉक्टर सोमनाथ माने सर यांचं काल ह्या 5 देशी गायींच्या विषयीच सगळं लेक्चर होतं, व्याख्यान होतं आणि अतिशय सुरेख प्रकारची माहिती त्यांनी त्याची दिलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा याच्यावरती आपले व्याख्यान किंवा प्रशिक्षण होणार आहेत. तुम्हाला सगळी माहिती आमच्याकडून मिळेल. आणि चालेल, कालच sorry, याच्यावरती कालच याच्यावरती अतिशय चांगलं लेक्चर आमच्या माने सरांनी काल त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ठीक आहे, इथून पुढे आपले एक लक्षात घ्या की ही सुरुवात आहे. आम्हाला नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती ह्याची सुरुवात करायची होती, आम्ही केली. इथून पुढे हा कंटिन्यू फ्लो चालू राहणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद सर. ठीक माझ्याकडनं आहे, कालचं सर. लेक्चर मिस झालं. शिंदे, एक YouTube वरती ही सगळे लेक्चर आमचे उपलब्ध आहेत. तुम्ही तिथून सोमनाथ माने YouTube चॅनल आहे, तो एक घेऊ शकता. दुसरं, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांचं सुद्धा एक फेसबुक पेज आहे. त्या ठिकाणी सुद्धा ही सर्व लेक्चर, म्हणजे सर्वच देशी गायचंच नाही पण बाकी सुद्धा चाऱ्याचं नियोजन याविषयी सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. सर सॉरी, युट्यूब वरती काय चॅनल आहे सर? YouTube वरती माझ्या नावानेच आहे, सोमनाथ माने. ओके सर, चालेल. थँक्यू सर. धन्यवाद शिंदे सर, अतिशय छान असा प्रश्न विचारला सर. यानंतर कोणाच्या काही शंका असतील आणखी? सर नमस्ते. नमस्ते, बोला. दुसरे हरदास दुसरे बोलतोय. बोला सर, विचारा प्रश्न. नवीन वर्षाच्या बोला. शुभेच्छा. हॅलो बोला ना सर. सर, बोला, बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण जे दूध फोडतो ते कोणकोणत्या ऍसिड फोडतो आणि त्यातलं उत्तम ऍसिड रिझल्ट देणारं ऍसिड कोणतं? नाही, आता कसं आहे माहिती का, दूध फोडताना सायट्रिक ऍसिड जे आहे, सायट्रिक ऍसिड तुम्ही वापरू शकता आणि सायट्रिक ऍसिडने चांगल्या प्रकारचं पनीर तुम्हाला मिळू शकतं. लॅक्टिक ऍसिड पण बाजारामध्ये अवेलेबल आहे, ऍसिटिक ऍसिडही आहे, एक लक्षात घ्या. परंतु सायट्रिक ऍसिडचं जे आलेले आहे पर्सेंट रिकव्हरी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये येणारा जो हे काय म्हणजे आपण रिव्हॉलॉजिकल प्रॉपर्टीज ज्याला म्हणतो आपण, त्या चांगल्या मिळतात. अण्णा, तुमचा काय प्रश्न असेल तर विचारा. हा अण्णा, माईक ऑन करा सर. अण्णा, माईक ऑन करा, म्यूट आहे आवाज. हा, नाही म्हणलं, इतकं छान लेक्चर तुमचं काल झालंय आणि आज शिंदे सरांचं झालं. खूप काय सुंदर त्यातनं मिळालं आम्हाला भरपूर. धन्यवाद, धन्यवाद. पाटील सरांचं आजचं. थँक्यू. धन्यवाद ना. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना. हा, मैसर बोला. हा, येतोय आवाज, येतोय तुमचा. हा. माझा प्रश्न असा होता की ज्यावेळेस आपण दूध दही घुसळतो ना रवीने, ते काय होतं, हाताने फिरवण्याने फार कंटाळा येतो, म्हणायला हरकत नाही. तर अशी काही सिस्टम आहे का की रिव्हर्स फॉरवर्डने असं दही घुसळता येईल आपल्याला? कारण जास्त प्रमाणात करायचं कंटाळा येतो ना म्हणून. नाही, आहेत ना असे चर्नर बाजारामध्ये, हे होतात ना, मिळतात ना. रवी सारखे जे आहेत, आपल्या ह्यालाही आहेत, म्हणजे अल्फा लवाल वगैरे त्यांच्याकडे पण तशा प्रकारचे चर्नर आपल्याला मिळतात. आपण त्याचे डिटेल्स तुम्हाला देऊ साहेब. बाळासाहेब, चांगला प्रश्न विचारलेला आहे. आपले सहवाल क्लबचे जे मेंबर आहेत, अनेक क्लब मेंबरकडे हा अडचण होती आणि त्यावरती त्यांनी सुद्धा, शेतकऱ्यांनी सुद्धा संशोधन करून किंवा जे इंजिनियर आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी अतिशय चांगलं रिव्हर्स आणि फॉरवर्ड असं चर्नर तयार केलेलं आहे. तर तुम्ही, बाळासाहेबांचा नंबर तुमच्याकडे आहे,
तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यांचा डायरेक्ट कंपनीचा नंबर देतो. अतिशय छान म्हणजे 5 लिटर पासून ते पुढे 40-50 लिटर पर्यंतचे चर्नर बनवलेले आहेत काही लोकांनी. हो, ते त्याच्याविषयी मिळू शकतात तुम्हाला. नंबरची व्यवस्था करतो. ठीक आहे, देतो आम्ही देतो. हो, माझा नंबर आहे, आमचा ह्याचा नंबर आहे तुमच्याकडे. तुम्हाला नंतर आम्ही हे करून देतो. कधीही फोन करा नंतर. हं? नंबर आहे. ह्या लिंकच्या सर धन्यवाद सर. सर मला असा प्रश्न विचारायचा होता, पनीरची लाईफ अशी म्हणजे किती दिवस आहे, किती दिवस पनीर टिकतं? पनीर तुम्ही प्रकारे. पनीरचं असं आहे की एक लक्षात घ्या की फ्रीजमध्ये तुम्ही रेफ्रिजरेटेड टेम्परेचरला ठेवलं म्हणजे साधारणपणे 5 ते 7 अंश सेल्सिअसला तर 7 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे टिकू शकतं. इव्हन त्याच्यापेक्षा जास्तही टिकतं. पण नंतर काय होतं, त्याचा जो टणकपणा आहे तो टणकपणा वाढतो. म्हणजे रिव्होलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या तुमच्या पाहिजेत त्या हे होत नाहीत आणि मग नंतर त्याची गुणवत्ता कमी व्हायला लागते. तर 7 दिवसापर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे टिकू शकता. धन्यवाद सर. यानंतर कोणाला काही शंका असतील, कन्क्लूड प्रश्न करा. असतील? कारण सर्वसाधारणपणे 2.25 तास झाला हो, आपण हो. चर्चा करतोय. भरपूर वेळ कोणाला झाला सर. काय अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करावे. आता मी शेंडे सरांना विनंती करतो की पुढचा कार्यक्रम हे करा. धन्यवाद माने साहेब. धन्यवाद पाटील सर. अतिशय उत्कृष्ट असं विवेचन आपण या विषयासंबंधी केलं आहे. असं म्हणतात की कला आणि शास्त्र याचा जर संगम झाला तर नवीन नवीन उत्पत्ती किंवा निर्मिती होत असते. आपल्याकडे असणारं शास्त्र आणि केलेली कला किंवा त्या कलेच्या मार्फत केलेलं काम. ओके. यानंतर याबाबत मार्गदर्शन केल्याबद्दल मी डॉक्टर बाळासाहेब पाटील यांचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे जे समन्वयक आहेत डॉक्टर सोमनाथ माने सर यांचा देखील आभार व्यक्त करतो. तसेच सदर कार्यक्रमाला वेळात वेळ काढून जे गोपालक, शेतकरी बांधव उपस्थित आहेत ते सर्वांचं मी या प्रकारच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आयोगाच्या वतीने सदर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. यानंतर आपण